नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळे जॉईन होत आहे. एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी मला सांगा. जे जे विद्यार्थी जॉईन झाले आहे आपला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? हॅलो हॅलो. गुड इव्हनिंग एव्हरीवन. नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सर्व विद्यार्थी जॉईन होत आहे. फक्त एकदा सांगा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी? एकदा मला कन्फर्म करा. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? जे पण विद्यार्थी जॉईन झाले आहेत ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी एकदा क्लॅरिफाय करा. गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? ओके. ठीक आहे. सर्व लोक जॉईन होत आहे. आज आपण 2.0 संकल्प बॅचची सुरुवात होते. आपली थेअरी ऑफ मशीन्सपासून आपण स्टार्ट करणार आहोत. ओके. आणि त्यापूर्वी थोडं गाईड करायचं आहे मला. त्यामुळं इनिशियली थोडंसं एक 15-20 मिनिट्स किंवा अर्धा तास तुमच्या जे पण काही क्वेरीज असतील एक्झाम रिलेटेड प्रिपरेशन रिलेटेड, कारण गेले ऑगस्ट सप्टेंबरपासून मी सांगत आलो आहे 2025. ओके. म्हणजे इनिशियली मुलांना हा प्रश्न होता की सर जाहिरात 2025ला येणार की 2026ला येणार. ओके. तेव्हाही म्हणत होतो केव्हाही येऊ तुम्हाला अभ्यास करणं मॅन्डेटरी आहे. ओके. ती 25ला आली असती नाही तर 26ला नाही तर 27ला, जेव्हा पण कधी येईल तुम्हाला त्यासाठी अभ्यास गरजेचा आहे. उद्या जरी आली तरी तुम्ही स्वतः तयार आहात का? तुमचं स्वतःचं प्रिपरेशन 100% नाही 110% 200% झालेलं आहे का प्रिपरेशन? हा प्रश्न पहिले स्वतःच्या मनाला विचारा. ओके. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर तेव्हाही आपण प्रयत्न केले 2025साठी. परिवहन मंत्र्यांना जाऊन आपण माननीय प्रतापराव सरनाईक यांना जाऊन आपण भेटलो. काही विद्यार्थी होते माझ्यासोबत. आपण प्रयत्न केले. 2025मध्ये ती जाहिरात आली नाही. मग त्यानंतर बरेच विद्यार्थी जाहिरात आली आणि त्यामध्ये RTOच्या 0 जागा होत्या. त्यानंतर बरेच काही विद्यार्थ्यांचा ग्रुप होता आणि इतर काही इन्स्टिट्यूट्स होते जे म्हणत होते की प्रिलिम्स नंतर जागा ॲड होऊ शकतात. आता ते काय 5, 10, 15, 20, 25 जागा नव्हत्या की प्रिलिम्स झाल्यानंतर ते ॲड होतील. ओके. कारण इनिशियली मागणीपत्र गेलं होतं, ते परत मागे आलं काही कारणांमुळे. त्यानंतर प्रिलिम्सची एक्झाम झाली. आता बरेच दिवस झाले त्यामध्ये ते ॲड झाले नाही. फायनली मागणीपत्र हे 26साठी गेलं, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे अभ्यास न करण्याचे किती एक्सक्युजेस आणि किती रिझन्स आपण शोधणार आहोत. सर 25ला येणार की 26ला? सर प्रिलिम्स नंतर ॲड झाले तर कसं? आता नवीनच काहीतरी काढतंय की सर एकच पेपर होणार आहे का पूर्ण? ते पॉसिबल नाही आहे. लक्षात घ्या. तुमची एक्झाम ज्या आहे त्याच पद्धतीने होणार. प्रिलिम्स आणि मेन्सवर तुमचं फायनल सिलेक्शन तुमचं ठरणार. ओके. सिलेबस तो ॲज इट इज राहणार, हे लक्षात घ्या. ओके. त्यामुळं कुठेही ती शंका तुमच्या मनात नसली पाहिजे. आणि इवन मी आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी सांगितली ही गोष्ट. वर्स्ट सिनारिओमध्ये एकच पेपर झाला तर काय होऊ शकतं? 60-40% जे वेटेज आहे, जे की पॉसिबल नाही आहे. त्याची म्हणजे 0.001% सुद्धा प्रॉबिलिटी नाही आहे. लक्षात घ्या की एक पेपर होईल. पेपर हे 2च होणार. प्रिलिम्स होणार, मेन्स होणार.
प्रीचा जो आहे तो सिलेबस नॉन टेक्निकलचा, त्याच्यामध्ये सुद्धा आता बरेच विद्यार्थ्यांचे मेसेजेस आहेत की सर इकडच्या टेलिग्राम ग्रुपला तिकडच्या आलतू फालतू टेलिग्राम ग्रुप्सला मेसेजेस फिरत असतात. ते पण विद्यार्थीच असतात ज्यांनी ग्रुप्स बनवलेले, ज्यांनी चॅनल्स बनवलेले आहेत, आणि कुठेतरी मेसेज फिरत असतात की प्रिलिमचा पेपर हा टेक्निकल होणार आणि मग नॉन टेकचा सिलेबस पूर्ण काढून टाकणार. ओके, असं काही होणार नाही आहे. प्रिलिम्स जे आहे तुमचे GSचा जो सिलेबस आहे तो वेल डिफाईंड सिलेबस आहे, तो तुम्हाला व्यवस्थित त्याची तयारी करायची आहे. मेन्सचा जो सिलेबस आहे मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल तो टेक्निकल सिलेबस आहे. फायनल तुमचे जे सिलेक्शन आहे दॅट विल बी कम्प्लिटली बेस्ड ऑन द मार्क्स विच यू हॅव रिसिव्ड इन मेन्स. मेन्सवरच तुमची मेरिट लिस्ट ठरणार. प्रिलिम्स ही तुमची क्वालिफाईंग नेचर असणार. बफरिंग होतं आहे का? नाही, मला नाही वाटत बफरिंग होतं आहे. ओके, तुमचं इंटरनेट कनेक्टिव्हिटी चेक करा. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आजच्या ह्या लेक्चर सुरू होण्यापूर्वी मला क्लॅरिफाय करायच्या आहेत. तर बघा, अभ्यास करणं तुम्हाला मॅन्डेटरी आहे. काही विद्यार्थी अजूनही टाईमपास करताय, काही विद्यार्थी खरंच सिरियसली तयारीला लागले आहेत आणि लास्ट इयर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तयारीला लागलेले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांचं काय लेवलचं प्रिपरेशन झालं आहे ते तुम्ही आता इमॅजिन नाही करू शकत. आता नवीन पासआउट झालेले विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये ॲड होतील. ओके, तर मेन प्रश्न हा आहे की तुम्ही तयार आहात का? उद्या जर ॲडव्हर्टाइजमेंट आली तर तुम्ही तयार आहात का? प्रिलिम्ससाठी तयार आहात का? मेन्ससाठी तयार आहात का? कारण प्रिलिम्स नंतर मिळणारा जो वेळ आहे तुम्हाला मेन्ससाठी तो फार कमी वेळ आहे, लक्षात घ्या. मेन्सचा जर सिलेबस बघितला, बरेच विद्यार्थी दोन्हीकडे पाय ठेवायला बघताय. सर मी ग्रुप बीची मेन्स आहे, ग्रुप सीची मेन्स आहे, राज्यसेवेचं हे आहे ते आहे, हा इकडचा पेपर आहे तिकडचा पेपर आहे. दोन्हीकडे पाय ठेवणं शक्य नाही आहे, लक्षात घ्या. ओके, तुम्ही जर RTO AM मेन्सला कॅज्युअली घेत असाल तर याच्यापेक्षा मोठी चूक काहीच नाही, लक्षात घ्या. का? मेन्सचा एकदा सिलेबस बघा, मेकॅनिकलचा सिलेबस बघा, ऑटोमोबाईलचा सिलेबस बघा. फर्स्ट रिडिंगसाठी तुम्हाला व्यवस्थित जर फर्स्ट रिडिंग करायचं असेल, व्यवस्थितपणे फर्स्ट रिडिंग म्हणतोय मी, म्हणजे गोष्टी समजून घ्यायच्या असतील, टॉपिक्स व्यवस्थित कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा 4-4, 5-5, 8-8 वर्ष टेक्निकलचा गॅप पडलेला आहे. आणि आत्ता जे पासआउट झालेले विद्यार्थी यांच्याबद्दल तर मी बोलतच नाही, कारण हे सगळी कोविडची बॅच आहे. कोविडमध्ये सगळे ऑनलाईन लेक्चर झालेले. लिटरली असे विद्यार्थी आहेत ज्यांना सब्जेक्टचे नावंसुद्धा माहीत नाही, मेकॅनिकलमध्ये कुठले सब्जेक्ट होते. त्यामुळं तुम्हाला ह्या सिलेबस सोबत आधी थोडं फॅमिलियर होणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही फॅमिलियर झाला, पुढची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे पूर्णपणे. ओके, तुम्ही आपले डेमो लेक्चर्स बघा, सर्वांनी बघितलेले आहेत. थर्मोडायनेमिक्सचे आहेत, फ्लुइड मेकॅनिक्सचे आहेत, आता थेरी ऑफ मशीन्सचे पण मी अवेलेबल करून देतोय. पूर्ण मेन्सचा सिलेबस मी स्वतः कंडक्ट करतो. आपला इतर कुठल्याही फॅकल्टीवर विश्वास नाही. आणि पूर्ण RTO AM मेन्सच्या दृष्टीनेच आपण घेणार आहोत. पूर्ण जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये PYQ जातात. शेवटी आपण MCQ सेशनसुद्धा घेणार आहोत. आत्तापर्यंत बॅच आपण थोडीशी स्लोली घेतली, कारण की प्रीचा अभ्यास होणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रीज क्वालिफाय झाला नाहीत तर मग मेन्सचा अभ्यास करून काय फायदा होणार हे लक्षात घ्या. ओके, तर प्रिलिम्स जे आहे तिथं तुम्हाला ॲटलिस्ट 50+ मी स्वतः सांगेल, जर सेफ स्कोअर काही असेल तर 50+ तुम्हाला टार्गेट करावं लागेल. त्यामुळे जे विद्यार्थी असं समजतं आहे की 2020ला 35-36चा कट ऑफ लागला होता आणि मग त्याच्यापेक्षा 2, 4, 5 मार्क वाढतील आत्ता, तर असं नाही आहे, लक्षात घ्या. वेळ भरपूर मिळालेला आहे विद्यार्थ्यांना. जे विद्यार्थी नॉन टेकचा अभ्यास करत आहेत, म्हणजे गट ब, गट क, राज्यसेवा, UPSC किंवा इतर नॉन टेक्निकल एक्झाम्स, ओके, तर ते विद्यार्थीसुद्धा जे नॉन टेक्निकलमध्ये वीक आहे त्यांनीसुद्धा जानेवारीमध्ये बऱ्यापैकी आता टेक्निकलवर त्यांचा होल्ड झालेला आहे. त्यामुळं कुठली ह्या कॉम्पिटिशनला तुम्ही कॅज्युअली अजिबात घेऊ नका. ओके, तुम्ही जर समजत असाल की प्रीचा कट ऑफ कमी लागेल मग मी मेन्सला कसंही करून घेईल, तर ते शक्य नाही. तुम्हाला प्रीलासुद्धा आउटस्टँडिंग स्कोअर लागणार आहे. आणि मेन्सबद्दल तर मी बोलणारच नाही. मेन्ससाठी सुद्धा तुम्हाला आउटस्टँडिंग स्कोअर म्हणजे 240+ 250+ मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला मिळवायला लागेल, जेणेकरून तुमचं सिलेक्शन सेफ होईल आणि पोस्ट तुमच्या हातात राहील, लक्षात घ्या. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. फालतूचा टाईमपास करणं सोडून द्या. टेलिग्रामचे जे पण काही चॅनल्स ग्रुप्स जॉईन केलेले, एखादं ऑथेंटिक चॅनल फक्त जॉईन करा. स्वतः एक MPSCचं चॅनल आहे, जॉईन करा, किंवा आपला मिशन IASचा किंवा कुठलाही तुम्ही एक, जिथं तुम्हाला माहिती मिळेल, काही अपडेट आली, ॲडव्हर्टाइजमेंट आली, काही चेंजेस झाल्या, ह्या गोष्टी तुम्हाला समजतील, त्याच्याबद्दल तुम्ही अपडेटेड राहाल. सकाळी एकदा चेक करायचं, संध्याकाळी एकदा चेक करायचं, दॅट्स इट. दिवसभर ग्रुप्सवर ते चॅट करणार आणि फालतू गप्पा गोष्टी येणार आहे का आणि कधी येणार आहे आणि सिलेबस काय राहील, काही चेंज होणार नाही, लक्षात घ्या. ओके, ॲज इट इज सगळं राहणार आहे.
तुम्हाला फक्त अभ्यासावर स्टडीवर फोकस करायचा आहे आणि स्वतःला फक्त एवढंच विचारायचं आहे की जर उद्या ॲडव्हर्टाइजमेंट आली तर तुम्ही तयार आहात का? नाही आहे, मला माहिती कुणीच 100% कुणी तयार नाही आहे. ओके, फक्त टाईमपास करायचा असतो आणि अभ्यास न करण्यासाठी वेगवेगळे एक्सक्युजेस शोधायचे असतात. एकच पेपर होईल का, 2 पेपर होतील का, 4 पेपर होतील का? ओके, किती पेपर होऊ, किती काही होऊ, तुम्हाला अभ्यास करणं मॅन्डेटरी आहे. ते चुकणार नाही, लक्षात घ्या. ती एक गोष्ट परमनंट आहे. ओके, आता थोडं एक 5 मिनिटं तुमच्या मी क्वेरीज घेईल, त्याच्यानंतर आपलं लेक्चर इमिजिएटली स्टार्ट होईल. काही क्वेरीज आहे का तुमच्या? चॅट सेक्शनमध्ये विचारू शकता. काही रिलेव्हंट क्वेरीज असेल तर मी ते अटेंड करेल. आता उशीरच होणार आहे एक्झामला, थोडासा वेळच होईल. एक्सपेक्टेड आहे, माझ्या अंदाजानुसार एक्सपेक्टेड आहे की अराउंड जुलैमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट यायला पाहिजे. जुलैमध्ये, जुलैच्या फर्स्ट सेकंड वीक मला नाही माहिती, पण जेवढं मला माहिती आहे की जुलैमध्ये एक्सपेक्टेड आहे की ॲडव्हर्टाइजमेंट येईल. जो पण काही नवीन एक्झाम पॅटर्न आता त्याच्यात काय चेंजेस करतात म्हणजे कुणाकडेच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन नाही आहे. पण एवढं आहे की फार जास्त चेंजेस एक्सपेक्टेड नाही आहे. ॲटलिस्ट मी RTO AM रिलेटेड बोलतोय. ओके, मग जुलैमध्ये जर एक्झाम आली तर त्याच्या 2-2.5-3 महिन्यानंतर पेपर होईल. सप्टेंबर एंड ऑक्टोबरपर्यंत पेपर होऊ शकतो प्रिलिमचा आणि मग त्याच्या पुढं परत मेन्स होईल. म्हणजे मेन्स 2027मध्येच जाईल तुमची, लक्षात घ्या. ओके, 50-50 आत्तापासून तुम्हाला मेन्स मी स्वतः आता स्वतः सजेस्ट करेल की आत्तापर्यंत प्रीचा बऱ्यापैकी खूप चांगला अभ्यास तुमचा झाला असावा, जर तुम्ही खरंच सिरियसली केला असेल तर. ओके, आणि जर झाला असेल तर मेन्सची सुरुवात करायला काहीच हरकत नाही. सेल्फ स्टडी करा, बॅच जॉईन करा, कसंही करा. ओके, बॅच विकण्यासाठी किंवा तुम्हाला बॅचला एनरोल करण्यासाठी मी म्हणत नाही की मेन्सची तयारी चालू करा. तुम्हाला जेन्युन खरंच जर सिलेक्शन हवं असेल, एखादं पुस्तक उचला, तुमचे टेक्निकलचे पुस्तकं असतीलच घरी, इंजिनिअरिंगचे कुठलंही लेक्चर, कुठलंही पुस्तक उचला, थर्मोडायनेमिक्स घ्या, सॉम घ्या, FM घ्या, चालू करा. सेल्फ स्टडी का होईना चालू करा. मेन्सला ॲटलिस्ट 30-40% टाईम आत्तापासून डेडिकेट करा. ओके, जर दिवसभरात 12 ते 13 तास तुम्ही अभ्यास करत असाल तर ॲटलिस्ट 4 तास तुम्ही 3 ते 4 तास मेन्सला आत्तापासून दिलं तर नंतर तुम्हाला फायदा होईल. फायदा कसा होईल? जर प्रीच्या आधी तुमचे ॲटलिस्ट 4 ते 5 सब्जेक्ट जर कंप्लीट झाले मेन्सचे, त्यात मेकॅनिकलचे झाले, कारण ऑटोमोबाईलचा जरी सिलेबस दिसतो मोठा आहे पण तो कंप्लीट करण्यासाठी जास्त काही वेळ लागणार नाही आहे. हार्डली एखादा महिना खूप झाला ऑटोमोबाईलसाठी पूर्ण सिलेबस कंप्लीट व्यवस्थित करण्यासाठी. मेकॅनिकल वास्ट आहे, सिलेबस छोटा वाढतोय पण प्रत्येक पॉईंट, प्रत्येक टॉपिक हा एक सब्जेक्ट आहे, लक्षात घ्या. मेकॅनिकलमध्ये तसं ऑटोमोबाईल स्वतः एक सब्जेक्ट आहे आणि त्याचे वेगवेगळे टॉपिक्स त्यांनी दिलेले आहेत, म्हणून तो दिसायला मोठा वाटतो सिलेबस, लक्षात घ्या ऑटोमोबाईलचा. त्यामुळे कुणालाही पॅनिक व्हायची गरज नाही आहे. पण मग जर ॲटलिस्ट तुमचे 4 ते 5 सब्जेक्ट कंप्लीट झाले प्रीच्या आधी, म्हणजे अराउंड 40-50% जरी सिलेबस तुम्ही प्रीच्या आधी मेन्सचा कंप्लीट करून घेतला तर तो खूप मोठा बूस्ट राहील, लक्षात घ्या. आणि प्रीला जर क्वालिफाय झालात तर मग मेन्समध्ये तुम्हाला आउटस्टँडिंग स्कोर येण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. पोस्ट तुमचे तिथंच फिक्स होऊन जाते, लक्षात घ्या. ओके, प्रिलिम्सचे मॅथ्स रिझनिंग मेन्सला देऊ शकता तुम्ही 4 ते 5 तास. जर जे फुल टाईम स्टडी करताय ते 4 ते 5 तास मेन्ससाठी आत्तापासून हमखास देऊ शकता, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. हॅलो सर, इफ वी आर फ्रॉम मेकॅनिकल इंजिनिअरिंग देन वी नीड नॉट टू स्टडी ऑटोमोबाईल. असं नाही आहे, तो जुना पॅटर्न होता. अजून तुम्हाला नवीन पॅटर्नसुद्धा माहीत नाही आहे. मी लवकरच आता पॅटर्न पण लवकर एक व्हिडिओ बनवतो, ऑलरेडी सांगितलं आहे. ओके, आता मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. आता पहिल्यासारखं नाही, बी आणि सी मध्ये ऑप्शन होता पहिले 2020ला. सेक्शन ए कंपल्सरी होता आणि बी और सी, बी हा मेकॅनिकल होता, सी हा ऑटोमोबाईल होता. हे 2020चा पॅटर्न होता. न्यू सिलेबस, न्यू पॅटर्ननुसार मेकॅनिकल, ऑटोमोबाईल सर्वांना वन सिलेबस आहे, कंपल्सरी आहे. सेफ स्कोर प्रिलिमसाठी 50+ मिळालेच पाहिजे, काही होऊ. ठीक आहे.
तर तयारीला लागा, व्यवस्थित चांगलं मार्गदर्शन घेऊन मेन्ससाठी, म्हणजे मी स्पेसिफिकली मेन्सचं बोलेल कारण प्रिलिम्ससाठी ऑलरेडी खूप चांगले चांगले इन्स्टिट्यूट्स आहेत, पुण्यामध्ये आहेत, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आहे प्रिलिम्ससाठी गाईड करणारे. जी एसचं नॉन टेक्निकल हिस्ट्री असेल, जॉग्रफी वाईज, सब्जेक्ट वाईजसुद्धा खूप चांगले चांगले फॅकल्टीज आपल्या महाराष्ट्रात आहेत, ते तुम्ही रेफर करू शकता. बुक्स खूप चांगले चांगले ऑलरेडी अवेलेबल आहे, तुम्हाला माहीत आहे सर्व गोष्टी. करंट अफेअरसाठी वेगवेगळ्या मंथली मॅगझिन्स अवेलेबल आहेत, त्याचा सगळा पूर्ण फायदा करून घ्या. प्रिलिम्स क्वालिफाय करा, नंतर प्रिलिम्स नंतर सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्यावर सोडून द्या पूर्णपणे. मी शिकवलेल्या नोट्स, माझे लेक्चर्स, माझ्या नोट्स आणि आपले दोन्ही MCQ बुक्स व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 ह्याच्या व्यतिरिक्त जनरली पेपर त्याच्या बाहेर जात नाही. 2020लाही चेक करा, 17लाही चेक करा. ओके, याच्या बाहेर पेपर जाणार नाही. वन स्टॉप सोल्युशन आहोत आपण RTO एम मेन्ससाठी. जे पण नवीन विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांना पण सांगतोय. ओके, डेमो बॅच सर्व तुमचे जे फ्रेंड सर्कल आहे, तुमच्या कॉलेजमध्ये कोणी प्रिपरेशन करत असेल सर्वांना सांगा ही डेमो बॅच जॉईन करण्यासाठी. डेमो बॅचमध्ये येणारे 4 to 5 डेज तुम्ही लेक्चर्स अटेंड करू शकता. याच्या व्यतिरिक्त कुठलीही इन्स्टिट्यूट बघा महाराष्ट्रामध्ये कुणीही डेमो लेक्चर्स दिलेले नाही आहे. मेन्सचे तुम्ही चेक करा, त्यांच्या ॲप्लिकेशनवर जाऊन चेक करा, यूट्यूबला चेक करा, यू विल नॉट फाइंड एनी डेमो लेक्चर. ओके, त्यामुळे माझं ओपन चॅलेंज आहे की थर्मोडायनेमिक्स असेल, फ्लुइड मेकॅनिक्स असेल, थेरी ऑफ मशीन्स असेल, प्रोडक्शन असेल, कुठलाही सब्जेक्ट उचला, ऑटोमोबाईल असेल, सगळ्यांनी आपले आपले डेमो लेक्चर्स टाकावेत. ओके, कुणीही हात धरू शकत नाही आपला मेन्ससाठी. आणि इथून पुढे आता फुल फ्लोमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत, पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये पूर्ण एंड होणार आहे. ओके, तर थेरी ऑफ मशीन्स आपण आज चालू करणार आहोत. इथं एक कोट लिहिला आहे बघा, मी एकदम छान कोट आहे. जो चालत राहतो निर्धाराने तोच शेवटी यशस्वी होतो, लक्षात घ्या. त्यामुळे हे जे अनवॉन्टेड ज्या क्वेरीज येतात ना तुमच्या मनामध्ये, जे डाऊट्स असतात, इकडच्या टेलिग्राम चॅनलला, तिकडच्या ग्रुपला कुठेतरी कमेंट मेसेजेस लोकांचे वाचतात आणि मग त्याच्यावरनं परत तुम्ही खात्री करण्यासाठी तो मेसेज इकडं, जोपर्यंत रिलिव्हंट ऑफिशियल काही अपडेट किंवा नोटिफिकेशन किंवा माहिती येत नाही तोपर्यंत काही कमेंट करू नका, कुणालाही काही विचारू नका. पूर्ण अंडरग्राऊंड व्हा आणि आपला आपला अभ्यास करा, बस, दॅट्स इट. हेच मॅटर करतं, लक्षात घ्या. लाईफमध्ये तुम्ही जर डिस्ट्रॅक्ट होत राहिला सारखं सारखं आणि सारखं सारखं ते टेलिग्रामवर आणि ते सोशल नेटवर्किंग साईट्सवर जर टाईमपास करत राहिला तर पोस्ट मिळणार नाही, पोस्ट मिळणार नाही. जे पण सिलेक्ट होणारे विद्यार्थी असतात ते त्यांचा अभ्यास करत असतात, ते पूर्ण अंडरग्राऊंड असतात, ते कुठेही टाईमपास करत नाही, त्यांचं नाव तुम्हाला कुठे दिसत नाही, लक्षात घ्या. ओके, आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता जे लाईव्ह लेक्चर बघताय, आपला टेलिग्राम चॅनल बऱ्याच लोकांनी जॉईन केलेलं नाही, तो सगळ्यात सर्वप्रथम जॉईन करून घ्या. सगळे अपडेट्स तुम्हाला इथे भेटतील @मिशन IAS मेकॅनिकल. ओके, आणि हे आपले जे 2 बुक्स आहे तुम्हाला बोललो मी, एक आहे तुमचा व्हॉल्यूम 1 मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि दुसरं व्हॉल्यूम 2 ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. ओके, जवळपास 7000+ MCQज आहे विथ PYQज, म्हणजे 1998 पासून ते 2020 पर्यंत. हे तर कंपल्सरी आहेत मेन्सच्या प्रिपरेशनसाठी, कंपल्सरी. ओके, तर ह्याच्यामधनं तुमची MCQची प्रॅक्टिस खूप चांगली होईल. आणि MCQसाठी म्हणजे RTO मेन्सच्या MCQसाठी तुम्हाला मी बुक्सची लिस्ट पण सांगितलेली आहे की कुठले कुठले तुम्हाला बुक्स त्या ठिकाणी रेफर करायचे आहे. MCQ प्रॅक्टिससाठी बोलतोय मी. ओके, तर लिहून घ्या सर्वांनी. एवढं केलं तर मला वाटतं मोर दॅन सफिशियंट राहील. 2020ला पण मीच गाईड केलं होतं आणि ह्याच सगळ्या गोष्टी मी तेव्हाच रिपीट केल्या होत्या. सगळ्यात पहिला प्रेफरन्स राहील तुमचा म्हणजे जेव्हा एखादा सब्जेक्ट होईल किंवा एखादा सब्जेक्टचा टॉपिक कंप्लीट होईल. ओके, तर MCQ प्रॅक्टिस मस्ट आहे, मस्ट आहे, मस्ट आहे, लक्षात घ्या. काही ठराविक सब्जेक्ट्स असे आहेत आपल्या मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलमध्ये की जिथं तुम्हाला म्हणजे तुमचं कन्सेप्च्युअल पार्ट म्हणा किंवा जो थेरॉटिकल पार्ट आहे तो थोडा कमकुवत राहिला किंवा वीक राहिला तरी चालेल, पण त्याचे MCQ सॉल्व्ह होणं गरजेचं आहे फार. जसं की प्रोडक्शन इंजिनिअरिंग, आता किती केलं तरी कमी आहे प्रोडक्शन, पण प्रोडक्शन जेव्हा तुम्ही MCQ सॉल्व्ह करता प्रोडक्शन इंजिनिअरिंग सारख्या सब्जेक्टचे, तेव्हा तुम्हाला समजतं की कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, थेरी क्वेश्चन्स. ओके, तर बघा, सगळ्यात पहिला प्रेफरन्स MCQ प्रॅक्टिस जी आहे तुम्हाला करायची आहे. MCQ बुक लिस्ट. पहिला आहे आपले मिशन IAS ते खास म्हणजे आपण
सेपरेटली डेडिकेटेड आहे ते ओनली अँड ओनली फॉर RTO AMV मेन्स मिशन IAS चे जे आपले 2 बुक्स आहेत व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 मस्ट आहेत, मस्ट. व्हॉल्यूम 1 अँड मला फक्त पुस्तकं विकायचे म्हणून तुम्हाला सांगत नाही, कारण मला माहिती आहे मी स्वतः किती कष्ट घेतलेले आहेत या दोन्ही बुकसाठी, फक्त आणि फक्त RTO AMV मेन्सच्या दृष्टीने बनवण्यासाठी. लक्षात घ्या. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, 2020ला जवळपास 110 ते 100 म्हणजे 100 प्रश्न तर ॲज इट इज डायरेक्टली होते आणि वर 15-20 प्रश्न असे होते जे इनडायरेक्ट रेफरन्स होता. लक्षात घ्या. त्यामुळे व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 हे दोन्ही बुक्स आपले जे आहे मिशन IASचे 7000+ MCQज आहेत. आणि फक्त MCQज आणि आन्सर की नाही याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचे डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन्स आहेत. ओके, एक्सप्लेनेशन्स इम्पॉर्टंट आहे. बघा कुठलंही बुक जेव्हा तुम्ही रेफर करताय एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण दिलेलं आहे. ओके, जवळपास 1300+ पेजेसचे हे बुक्स आहेत, 1300+ पेजेस आहेत. लक्षात घ्या, पेजेस. तर पहिला प्रेफरन्स या दोन्ही बुक्सला राहील, मेन्ससाठी बोलतोय मी, मेन्स. दुसरा प्रेफरन्स जे मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांना, मेड इझी. मेड इझीचे SSC JEE जे बुक्स आहेत, SSC JEE याच्यामध्ये सुद्धा 2 व्हॉल्यूम्स आहेत, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. ओके, पण ह्याच्यामध्ये मोस्टली तुमचा मेकॅनिकलचा सिलेबस कव्हर होईल, याच्यामध्ये ऑटोमोबाईल नाही आहे. ओके, पण प्रॅक्टिस याच्यातून झालेली पाहिजे. SSC JEEचे क्वेश्चन्स ॲज इट इज येतात तुमच्या RTO AMVच्या पेपरमध्ये. लक्षात घ्या. त्यामुळे SSC JEEचे मेड इझीचे बुक्स. आणि तिसरा प्रेफरन्स राहील तुमच्या YCTचं. YCTचं तुमचं YCTचे भरपूर बुक्स आहेत, त्यातल्या त्यात जे AE JEEचं जे बुक आहे, AE आणि JEE एक्झामचे जे बुक्स आहेत YCTचे मेकॅनिकलचे, त्याच्यामध्ये ऑटोमोबाईलचा सुद्धा एक कॉलम आहे. तर इथं सुद्धा तुमचं मेकॅनिकल प्लस ऑटोमोबाईल दोन्ही पण कव्हर होईल MCQज. हा झाला तिसरा सोर्स YCT. आणि चौथा जो सोर्स आहे, लिहून घ्या हवं तर, पहिले मिशन IASचे आपलं व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 प्रिसाइसली आपल्या सिलेबसला धरून, आपल्या एक्झामचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसची डिफिकल्टी लेवल बघून हे सगळे 7000+ MCQज आहेत, खास आपल्या RTO AMVसाठी हे. त्यानंतर मेड इझीचं SSC JEE व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2, तिसरं YCT AE आणि JEEचे जे बुक्स आहेत ते, आणि चौथा रेफरन्स जे आहे, जे स्टँडर्ड रेफरन्स बुक्स आहेत आपले, स्टँडर्ड रेफरन्स बुक्स. ओके, तर स्टँडर्ड रेफरन्स बुक्समध्ये प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी किंवा त्या पुस्तकाच्या शेवटी म्हणजे सगळे चॅप्टर्स कंप्लीट झाल्यानंतर MCQज दिलेले असतात. तर MPSC काय इतके कष्ट घेत नाही क्वेश्चन फ्रेम करण्यासाठी, त्याच्यामध्ये खूप एफर्ट्स लागतात. तर ते काय करतात, डायरेक्टली स्टँडर्ड रेफरन्स बुक्समधले क्वेश्चन ॲज इट इज उचलतात आणि टाकतात. आता ऑटोमोबाईल म्हटलं तर कृपाल सिंगचं जे बुक आहे, समजा कृपाल सिंग व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 ऑटोमोबाईलसाठी. ओके, कृपाल सिंग व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2, त्यातले ॲज इट इज क्वेश्चन्स येतात, ॲज इट इज, म्हणजे लिटरली ऑप्शनसुद्धा चेंज होत नाही, लँग्वेजसुद्धा चेंज होत नाही, ॲज इट इज क्वेश्चन्स टाकून देतात. त्यानंतर तुमचा फ्लुइड मेकॅनिक्सचा RK बन्सल आहे, मोदी सेट आहे, त्याच्यामधले हायड्रॉलिक मशीन्स आणि फ्लुइड मेकॅनिक्सचे क्वेश्चन्स ॲज इट इज येतात. मी स्वतः हे क्रॉस चेक केलेलं आहे. लक्षात घ्या. 2020-17 सगळे ते बुक्स तर माझ्याकडे 2010 पासून आहे. सेम प्रश्न ॲज इट इज विचारलेले आहेत. लक्षात घ्या. तसं मी काय करेल, आता हे स्टँडर्ड रेफरन्स बुक्सचे कंपाईल करून माझं आपल्या ॲप्लिकेशनवर आहे, ऑलरेडी ॲप्लिकेशनवर अवेलेबल करून दिलेलं आहे. पण मी कुठले बुक्समध्ये PK नाग जे बुक आहे थर्मोडायनेमिक्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळं थर्मल इंजिनिअरिंग कव्हर केलेलं आहे. लक्षात घ्या. सॉमचा रामामूर्तम आहे त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर थेअरी ऑफ मशीन्स टॉमचं तुम्ही जर खुर्मी गुप्ता आणि तुमचं SS रत्तन हे दोन आपले स्टँडर्ड रेफरन्स बुक त्याच्यामध्ये सुद्धा टॉमचे ॲज इट इज विचारलेले MCQज. त्यामुळं हे जे सोर्सेस आहेत कुठनं एक्झॅक्टली MCQज फ्रेम होतात कुठनं येतात हा अनुभव फार गरजेचा आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय की स्टँडर्ड रेफरन्स बुक्स ते पण आपल्याला हे जेव्हा हे चारही सोर्सेस तुमचे कंप्लीट होतील पूर्णपणे, हे 4 सोर्सेस जेव्हा तुमची प्रॅक्टिस करून होईल आणि प्रत्येक सब्जेक्टला तुमच्या 5-5, 6-6, 7-7 रिव्हिजन्स होतील, रिव्हिजन्स, आणि यांच्यामधनं प्रॅक्टिस कंप्लीट होईल, तेव्हा तुमचा मेन्सचा स्टडी कंप्लीट झाला असं समजा. लक्षात घ्या. तेव्हा तुमचा
मेन्सचा स्टडी काय झाला, कंप्लीट झाला. आणि शेवटी आपण MCQ सेशन्स घेणारच आहोत. भरपूर MCQ सेशन्स आपण शेवटी कंडक्ट करणार आहोत. इवन मॉक टेस्टसुद्धा फुल सिलेबस मॉक टेस्ट मी प्लॅन करतो की जवळपास 20 ते 25 फुल सिलेबस मॉक टेस्ट कंडक्ट करणार आहे यावेळेस. 2020ला तर फक्त आपण 5 टेस्ट घेतल्या होत्या, त्यातलेच बरेचसे क्वेश्चन्स होते. यावेळेस 20 ते 25, कारण सिलेबस आता ऑटोमोबाईलचा ॲड झालेला आहे. वाईड व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आपण कव्हर करून घेणार आहोत. त्यामुळं ते होईल शेवटी प्रॅक्टिस, पण त्यासाठी आधी बेसिक अभ्यास होणं आपलं गरजेचं आहे. बेसिक जो स्टडी आहे तो कंप्लीट होणं गरजेचं आहे. ओके. ठीक आहे. होपफुली आता तुमच्या सगळे जे क्वेरीज आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. सर अभ्यास चालू झालेला आहे, फक्त थोडं सेल्फ डाऊट येत राहणार, सॅच्युरेशन येत राहणार. इट इज द पार्ट ऑफ दिस जर्नी, लक्षात घ्या. बरेच वेळेस आपण अभ्यास करत असतो 5 दिवस, 6, 7, 8, 10 दिवस कंटिन्युअस फुल फ्लोमध्ये पूर्ण सेल्फ मोटिवेट होऊन आपण अभ्यास करतो. 10व्या 11व्या दिवशी थोडं लो वाटणं किंवा काय म्हणू शकतो आपण, सॅच्युरेशन येणं साहजिक आहे. कारण कधी कधी असं वाटतं की आपण राईट डायरेक्शनमध्ये जातोय की नाही. आपण जे तयारी करतोय, आपण जे प्रिपेअर करतोय, आपण जे बुकमध्ये वाचतोय, आपण जे MCQ सॉल्व करतोय, हे आपल्याला एक्झाममध्ये बघायला भेटतील का नाही, एक्झाममध्ये हेच येईल का नाही, असे डाऊट्स भरपूर येतात, लक्षात घ्या. त्याला टॅकल करण्यासाठी काही नाही, प्रिपरेशन आपलं चालू ठेवायचं. स्वतःला एक गोष्ट सांगत राहायची की जो काही अवेलेबल टाईम आहे माझ्याकडे 24 आवर्समधले, जर मी 13 to 14 आवर्स इफेक्टिव्हली यूज करतोय, ओके, स्वतः असा विचार करायचा की मी जे करतोय किंवा मी जेवढे एफर्ट्स घेतोय ह्याच्या बियॉन्ड मला नाही वाटत कुणी काही एफर्ट्स घेऊ शकतं, किंवा ह्याच्या बियॉन्ड वेगळं काही आपण करू शकतो. जे पण काही सोर्सेस अवेलेबल आहे, जे मी तुम्हाला सांगितलं आहे की हे जे 4-5 सोर्सेस मी सांगितले, रिव्हिजन सांगितलं तुम्हाला, प्रत्येक सब्जेक्टला 5-5, 6-6 रिव्हिजन्स तुमचे झाले पाहिजे. टिप ऑफ द टंग पाहिजे सगळं तुमचं. रात्री 2, 3, 4ला जरी उठवलं तुम्हाला आणि एखादी कन्सेप्ट, डेफिनेशन, फॉर्म्युला विचारला तरी तुमचं ते तोंडी पाठ पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे इतके इतके ह्या लेवलला तुमची रिव्हिजन झालेली पाहिजे. त्यामुळे सॅच्युरेशन येत राहतं. थोडा ब्रेक घ्यायचा, ओके, 2-4 तास ब्रेक घ्यायचा, अर्धा दिवस ब्रेक घ्या एखादा, किंवा एखादा दिवस पूर्ण रिलॅक्स चिल मारा फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत, परत रिफ्रेश होऊन, परत मूड फ्रेश करून, परत ॲक्टिवली स्टडी चालू करा. ओके. त्यामुळं हे जर्नीचाच पार्ट आहे, लक्षात घ्या, सॅच्युरेशन येणं किंवा थोडं लो फील होणं. जॉब करणाऱ्यांसाठी तर ज्यांचा प्रीचा स्टडी स्ट्रॉंग आहे एकदम जॉब करणाऱ्यांचा, ते करू शकता मेन्सचा. पण जे प्री चालू करताय आत्ताच प्रिपरेशन आणि जॉब पण करताय, तर कंपल्सरी प्री करायचं, लक्षात घ्या. ओके. कंपल्सरी प्रिलिम्स आधी, आपली प्रिलिम्स क्रॅक झाली तर पुढं मेन्सला. आणि असं समजू नका की प्री नंतर जो काही वेळ भेटेल, ठीक आहे, तो कमी वेळ असेल, पण त्यात सुद्धा तुम्ही विद्यार्थी काही ज्यांनी स्मार्ट स्टडी करून, स्मार्ट स्टडी टेक्निक्सचा वापर करून मेन्स काढलेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे असं नाही, इम्पॉसिबल नाही की प्री नंतर मेन्स निघू शकत नाही. जर अभ्यास चालू केला प्री नंतर तर 100% निघू शकते. पण त्यावेळेस असं राहील की एवढं 6-7 रिव्हिजन्स तुमच्या होणार नाही, 2-3 रिव्हिजन्स होतील. MCQ प्रॅक्टिस लिमिटेड होईल. मग त्या बेसिसवर, त्या नॉलेजवर तुम्ही मेन्स देऊ शकता आणि क्वालिफाय होऊ शकता. ते तुमचं पूर्ण तुमच्या स्मार्ट स्टडीवर डिपेंड करेल, लक्षात घ्या. अजून काही डाऊट्स आहे का कोणाचे? आता जर फुल टाईम करत असेल तर मेन्सचा आत्तापासून स्टडी चालू करायला काही हरकत नाही, लक्षात घ्या. जर जे विद्यार्थी फुल टाईम करताय, ओके, मॅक्झिमम टाईम तुम्ही प्रीसाठीच द्या. 70% टाईम तुम्ही प्रीला डेडिकेट करा. पण 30% टाईम तर तुम्हाला बोललो मी, प्रीच्या आधी जर 4-5 सब्जेक्ट तुमचे कंप्लीट झाले तर खूप जबरदस्त बेनिफिट होईल तुम्हाला नंतर. ओके. ठीक आहे, इथं थांबूयात आता, लेक्चर स्टार्ट करूयात. ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या मला तुम्हाला सांगायची इच्छा होती मेन्स रिलेटेड, प्री रिलेटेड जे गायडन्स आहे ते मी एक सेपरेट लेक्चर कंडक्ट करेल. त्याच्यामध्ये तुम्हाला बुक लिस्ट आणि सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला तेव्हा शेअर करेल. ओके. पहिला चॅप्टर आहे आपला सिंपल मेकॅनिझम्स.
सिंपल मेकॅनिझम्स. नोट्समध्ये ऑलरेडी सर्व गोष्टी इन्क्लुडेड आहेत. थेअरी ऑफ मशीनच्या सर्व नोट्स मॅक्झिमम म्हणजे आहेत त्याच्यामध्ये. जे फारच न्यूमरिकल पार्ट आहे तो मी इथं लिहून तुम्हाला शिकवणार आहे. ओके, तो मी तुम्हाला पूर्ण इथं लिहून शिकवेल. आता बघा, मटेरियल सायन्समध्ये आधी समजून घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना थेअरी ऑफ मशीन्स हा सब्जेक्ट म्हणजे कॉलेजमध्ये पण डिफिकल्ट जात होता, अजूनही डिफिकल्ट जातो. बेसिक गोष्टी आहे बघा. मटेरियल सायन्समध्ये आपण लास्ट वीकमध्ये मटेरियल सायन्स कंडक्ट केला. मटेरियल सायन्समध्ये आपण काय शिकलो की कुठलंही मटेरियल जर आपण मायक्रोस्कोपिक लेवलला जर बघितलं, कुठलंही मटेरियल जर क्रिस्टलाइन मटेरियल म्हणतोय मी, जर मायक्रोस्कोपिक लेवलला बघितलं तर आपल्याला क्रिस्टल लॅटिस दिसतो. काय दिसतो? क्रिस्टल लॅटिस. बरोबर. आणि तो क्रिस्टल लॅटिस कसा बनलेला असतो? एकदम छोटे छोटे सेल्स असतात, ज्या सेल्सला आपण म्हणतो युनिट सेल. जसं की हा सेल आहे फॉर एक्झाम्पल, बघा याला मी शेडिंग देतो. दिस इज द युनिट सेल. म्हणजे थोडक्यात मी तर आता हा टॉपिक का घेतला आहे की कुठल्याही मटेरियलचा किंवा कुठल्याही क्रिस्टल लॅटिस जर म्हटलं, क्रिस्टल लॅटिस म्हणजे अशा नंबर ऑफ युनिट सेल्स जर तुम्ही रिपीट केले एक्स डायरेक्शनमध्ये, वाय डायरेक्शनमध्ये, झेड डायरेक्शनमध्ये, तर त्याचा काय बनतो? क्रिस्टल लॅटिस बनतो. लक्षात घ्या. पण त्याचा सगळ्यात बेसिक युनिट काय असतो? त्याला आपण म्हणतो युनिट सेल. काय म्हणतो आपण त्याला? युनिट सेल. आता थेअरी ऑफ मशीन्समध्ये आपण सिंपल मेकॅनिझम्स फर्स्ट चॅप्टर आपण इथं चालू केलं आहे. मेकॅनिझम मी 2-3 वर्ड्स लिहितो इथे. मेकॅनिझम, मशीन. ओके. आता लिंक काय बेसिकली बघा, कुठल्याही मेकॅनिझमचं किंवा कुठल्याही मशीनचं जो सगळ्यात बेसिक पार्ट असतो, एकदम बेसिक पार्ट, त्या बेसिक पार्टला आपण म्हणतो लिंक. काय म्हणतो आपण? लिंक. आता लिंक आपण सेपरेटली बघणार आहोत, व्हॉट इज अ लिंक. पण मेकॅनिझम असेल किंवा मशीन असेल, यांचा सगळ्यात बेसिक पार्ट काय असतो? एक लिंक असते, सिंगल लिंक, मशीन एलिमेंट. लिंक म्हणजे काय? एक सिंपल शाफ्ट घ्या, पिस्टन घ्या, सिलेंडर घ्या, ओके, किंवा एखादा स्क्वेअर होल आहे असा, फॉर एक्झाम्पल एखादा हा सिलेंडर घ्या, यातला पिस्टन घ्या. सो द बेसिक पार्ट ऑफ अ मेकॅनिझम इज व्हॉट? लिंक. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला समजली की अशा नंबर ऑफ लिंक्स जर आपण कनेक्ट केल्या तर त्याच्यापासून काय बनतं? मेकॅनिझम. आणि एक मेकॅनिझम किंवा मोर दॅन वन मेकॅनिझम जर एकत्र आणलेत तर त्याचं काय बनतं? मशीन बनतं. लक्षात घ्या. ओके. आता मग तुम्ही म्हणाल सर मेकॅनिझम मशीनमध्ये डिफरन्स काय? ओके, तर बघा डिफरन्स काय आहे की मेकॅनिझमचं जे फंक्शन यांचे यांना जो रोल प्ले करायचा आहे, त्या रोल प्लेमध्ये यांचा वेगवेगळा काय डिफरन्स दिसून येतो. मेकॅनिझम म्हणजे काय? मेकॅनिझमचं जे फंक्शन आहे इट इज टू ट्रान्समिट. लक्षात घ्या, एक एक वर्ड इम्पॉर्टंट आहे. ट्रान्समिट आणि ट्रान्सफॉर्म. पुढे इझी जाईल तुम्हाला. इनिशियली फक्त सुरुवात बघा. ट्रान्समिट आणि ट्रान्सफॉर्म काय? मोशन. ट्रान्सफॉर्म मोशन म्हणजे काय की एक मोशनचा फॉर्म दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म करायचा. जसं की समजा तुमचा पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे, जर IC इंजिनमध्ये जर घेतलं किंवा एखादा रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर घ्या, रेसिप्रोकेटिंग कुठलं एक्झाम्पल घ्या. मोशन ट्रान्सफॉर्म करणं म्हणजे काय? मोशन की रोटरी मोशन आहे त्याला कन्वर्ट करायचं रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये. किंवा पिस्टन काय होतोय? रेसिप्रोकेट होतोय, स्लाइड होतोय सिलेंडरमध्ये टू अँड फ्रो. मग पिस्टनचं जे रेसिप्रोकेटिंग मोशन आहे त्याला ट्रान्सफॉर्म करायचं कशामध्ये? रोटरी मोशन ऑफ द क्रँक. जसं IC इंजिनमध्ये जर बघितलं असेल तुम्ही की पिस्टन रेसिप्रोकेट होतो
आणि ते आपण बघूया. तुम्हाला मी सगळे ॲनिमेशन्स व्हिडिओज तुम्हाला सगळं उद्या दाखवणार आहे. तर रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ द पिस्टन इज कन्वर्टेड इनटू रोटरी मोशन ऑफ द क्रँक. म्हणजे काय झालं, मोशन ट्रान्सफॉर्म झालंय आणि मोशन ट्रान्समिट पण झालंय, कारण ते ट्रान्समिट होतंय ना. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे, पिस्टनला पुढे काय आहे, कनेक्टिंग रॉड, आणि कनेक्टिंग रॉड कुठं जॉईन केलं आहे, क्रँकला, आणि क्रँक कुठे आहे, परत क्रँक शाफ्टला. म्हणजे हे मोशन काय होतंय, ट्रान्समिट पण होतंय आणि हे ट्रान्सफॉर्म पण होतंय. ट्रान्सफॉर्म म्हणजे फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आता मशीन काय आहे बेसिकली, मशीन काय आहे बेसिकली, IC इंजिन हे एक मशीन आहे. म्हणजे मशीन इज रिलेटेड टू पॉवर, और यू कॅन से वर्क, और यू कॅन से एनर्जी ट्रान्सफर. जसं की IC इंजिन काय आहे, एक मशीन आहे, ते काय करतं आणि ट्रान्सफॉर्म पण करतं, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन किंवा एनर्जी कन्व्हर्जन म्हणू शकता तुम्ही. एनर्जीच्या एका फॉर्मला दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतंय IC इंजिन. काय करतं, जे तुम्ही पेट्रोल डिझेल यूज करता त्याची जी केमिकल एनर्जी असते, ती केमिकल एनर्जी पहिल्यांदा कन्वर्ट होते किंवा ट्रान्सफॉर्म होते, कन्वर्ट होते दुसऱ्या फॉर्ममध्ये, दॅट इज हीट एनर्जी. आणि मग ती हीट एनर्जी जी हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर जी हीट जनरेट झालेली आहे, त्या हीट एनर्जीच्या बेसिसवर तुम्हाला मेकॅनिकल वर्क भेटतंय. म्हणजे बघा एनर्जी कशी ट्रान्सफॉर्म झाली, फ्रॉम केमिकल टू हीट आणि फ्रॉम हीट टू मेकॅनिकल. हे काम कोण करू शकलं, मशीन करू शकतं. बट व्हॉट इज मशीन, मशीन इज द कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिझम्स. अँड व्हॉट इज अ मेकॅनिझम, मेकॅनिझम इज मेड बाय जॉईनिंग डिफरंट लिंक्स टुगेदर. पण त्या कशा जॉईन करायच्या आणि मग त्याच्यापासून कसं ते मोशन मिळवायचं ते आपण पुढे बघूयात. त्याला कन्स्ट्रेंड मोशन म्हणतो आपण. काय म्हणतो, कन्स्ट्रेंड मोशन. ओके, तर ते तो पुढचा पार्ट आहे. पण पहिले मशीन आणि मेकॅनिझमचं काय डेफिनेशन समजून घ्या. बाकीचे विद्यार्थी जे जॉईन झाले आहेत, मला एक सांगा, बफरिंग होतंय का? मला बफरिंगचा इश्यू तर दिसत नाही. बफरिंग होतंय का एवढंच सांगा फक्त. बाकीचे आहेत जे विद्यार्थी जॉईन झालेले, कमेंट सेक्शन मध्ये सांगा मला. नो बफरिंग, नो बफरिंग, नो बफरिंग, नो बफरिंग. ठीक आहे. आता बघा, आता डेफिनेशन बघूयात आपण. मेकॅनिझम अँड मशीन, अ कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ बॉडीज. आता त्याला बॉडीज म्हणलंय हा आपण. मी तुम्हाला पहिले ते नाव सांगून नाही, त्याला आपण लिंक म्हणतो. काय म्हणतो, तुम्ही नंबर ऑफ लिंक्स म्हणू शकता. पण इथं काय अजून लिंक आपण डिफाईन केलेली नाही, म्हणून आपण तिथं काय म्हणलं, अ कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ बॉडीज असेंबल्ड इन सच अ वे दॅट. असेंबल्ड म्हणजे अशा पद्धतीने जॉईन केलेल्या, इन सच अ वे दॅट द मोशन ऑफ वन कॉजेस द कन्स्ट्रेंट अँड प्रेडिक्टेबल मोशन ऑफ अदर्स. प्रेडिक्टेबल म्हणजे तुम्ही बनवलंच त्यासाठी ना. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पिस्टन सिलेंडरमध्ये जर रेसिप्रोकेट केला तर तिकडं क्रँक रोटेट होणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे. प्रेडिक्टेबल मोशन आहे आणि कन्स्ट्रेंट मोशन आहे. त्याच्यातून काहीतरी इफेक्टिव्ह किंवा काहीतरी युजफुल आउटपुट आपल्याला मिळवायचं आहे, म्हणून तुम्ही ते मोशन काय केलं आहे. हेन्स फंक्शन ऑफ द मेकॅनिझम इज टू ट्रान्समिट अँड मॉडिफाय द मोशन. बघा, मॉडिफाय म्हणजे रेसिप्रोकेटिंग टू रोटरी, रोटरी टू रेसिप्रोकेटिंग, असं टू अँड फ्रो. टाईपरायटर्स, वॉचेस, क्लॉक्स, स्प्रिंग टॉईज आर द एक्झाम्पल्स ऑफ मेकॅनिझम. ते बाजारमध्ये खेळणी भेटते बघा. तर चावी दिली तुम्ही, चावी दिली आणि सोडलं, म्हणजे बघा तुम्ही काय केलं, स्प्रिंग असते आतमध्ये, त्या स्प्रिंगला चावी देता म्हणजे ती रोटेट होते. तुम्ही त्या स्प्रिंगला हे करताय, कॉम्प्रेस करताय. पण मग ते जे तुम्ही दिलेलं जे इनपुट आहे त्याचं आउटपुट काय मिळालं, कुठलं मोशन मिळालं, तो जो घोडा असेल किंवा ती गाडी असेल ती ट्रान्सलेशन देते. ट्रान्सलेशन म्हणजे लिनियर मोशन, सरळ सरळ चालते. तर हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहे, ऑल दिस आर मेकॅनिझम्स. इथं एनर्जीचा काही संबंध नाही कुठेच. जिथं पण एनर्जी किंवा पॉवर इन्व्हॉल्व होते तिथं तुमचं मशीन फोकसमध्ये येतं. तर पुढे बघा, हे झालं मेकॅनिझम बद्दल. हे पूर्ण पहिलं जे होतं दॅट इज अबाउट मेकॅनिझम. मशीन काय बघा, मशीन इज अ मेकॅनिझम. मशीन एक सिंगल मेकॅनिझम असू शकतं, और कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिझम्स. असे 4-5 मेकॅनिझम्स एकत्र केले
काहीतरी इनपुट दिला आणि काहीतरी युजफुल आउटपुट भेटणार इन द फॉर्म ऑफ वर्क किंवा एनर्जी, दॅट इज अ मशीन. लक्षात घ्या. कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिझम्स विच अपार्ट फ्रॉम imparting definite motion also transmits and converts the available energy into useful work. Example काय? Pump, turbine, compressor are the examples of machines. Turbines काय? टर्बाईनचा यूज काय? स्टीम टर्बाईन घ्या. स्टीम टर्बाईन इज अ मशीन. स्टीम टर्बाईनला आपण एक मशीन म्हणू शकतो. स्टीम टर्बाईनचं फंक्शन काय? जर पूर्ण सेटअप बघितला तुम्ही, बॉयलर असतो, बॉयलर नंतर टर्बाईन, त्यानंतर तुमचा कंडेन्सर, नंतर पंप. जे पण काही तुम्ही वॉटर आहे ते वॉटरला कन्वर्ट केलं जातं हाय प्रेशर हाय टेम्परेचर सुपरहिटेड स्टीममध्ये. ती स्टीम जाते तुमची टर्बाईनमध्ये. त्या स्टीम टर्बाईनमध्ये ती स्टीम गेल्यानंतर ती त्या टर्बाईनच्या ब्लेड्सवर हिट करते. ते टर्बाईनचे ब्लेड्स मूव्ह होता आणि मग तो टर्बाईनचे ब्लेड्स ज्या शाफ्टवर माउंट केलेला असतात तो शाफ्ट पुढं कपल केलेला असतो कोणासोबत? जनरेटरच्या शाफ्टसोबत. आणि मग जनरेटरचं फंक्शनच आहे टू कन्वर्ट द मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. म्हणजे बघा, एनर्जी जी होती स्टीमची, जी एनर्जी होती, हीट एनर्जी ऑफ द स्टीम गॉट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. म्हणजे थोडक्यात काय की तुमचं मोशन पण ट्रान्समिट झालेलं आहे, मोशनचं पण ट्रान्समिशन झालं आहे, पण तुमची जी अवेलेबल एनर्जी आहे ती युजफुल वर्कमध्ये कन्वर्ट झाली आहे. एक्झाम्पल काय? पंप, टर्बाईन, कॉम्प्रेसर, हे सगळे मशीन्सचे एक्झाम्पल. तर हा डिफरन्स आहे मेकॅनिझम आणि मशीनमध्ये. मेकॅनिझम फक्त काय करू शकतो? मोशन रिलेटेड आहे. जर मोशन रिलेटेड काही असेल दॅट इज अ मेकॅनिझम. जर एनर्जी अँड पॉवर रिलेटेड काही असेल दॅन दॅट इज अ मशीन. लक्षात घ्या. तर हा डिफरन्स आहे. आणि मशीन काय आहे? इट कॅन बी अ सिंगल मेकॅनिझम ऑर कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिझम्स. ओके, तर हा डिफरन्स आहे एक मेकॅनिझम आणि मशीनमध्ये. आता सगळ्यात जो बेसिक एलिमेंट आहे यांचा, ज्याच्यापासून मेकॅनिझम बनतं, मशीन बनतात मोठे मोठे, दॅट इज अ कायनेमॅटिक लिंक, किंवा त्याला कायनेमॅटिक एलिमेंट पण म्हणतो, किंवा सिम्पली त्याला आपण एक लिंक सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण? एक सिम्पली लिंक म्हणतो. आता इथं बघा, इच पार्ट ऑफ अ मशीन विच मूव्स रिलेटिव्ह टू सम अदर पार्ट इज नोन ॲज अ लिंक. असा कुठलाही मशीनचा पार्ट जो मूव्ह होतोय रिलेटिव्ह टू अनदर पार्ट, ओके, तर त्याला आपण लिंक म्हणतो. आता लिंकची खरी डेफिनेशन काय आहे? अ लिंक नीड नॉट बी अ रिजिड बॉडी बट इट मस्ट बी अ रेजिस्टंट बॉडी. आता रिजिड बॉडी आणि रेजिस्टंट बॉडी मधला डिफरन्स काय तो आधी आपण समजून घेऊयात. बघा, बरेच वेळेस MCQs मध्ये विचारतात, भरपूर वेळेस विचारलं पण आहे इतर एक्झाम्सला, लिंकची डेफिनेशन. की गरजेचं नाही की लिंक ही काय पाहिजे? एक रिजिड बॉडी पाहिजे. गरजेचं नाही की लिंक काय पाहिजे? रिजिड बॉडी पाहिजे. पण लिंक ही काय पाहिजे? एक रेजिस्टंट बॉडी पाहिजे. आता रिजिड आणि रेजिस्टन्स मध्ये डिफरन्स काय हा समजून घेणं गरजेचं आहे. रिजिड बॉडी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, एक बॉडी आहे माझ्याकडे आणि या बॉडीवर मी कुठले तरी 2 पॉईंट्स कन्सिडर केले, पॉईंट ए आणि पॉईंट बी, ओके, आणि मी या बॉडीवर वेगवेगळे फोर्सेस अप्लाय केले. आता हे फोर्सेस अप्लाय केल्यानंतर जर या 2 पॉईंट्स मधला डिस्टन्स जर चेंज होत नसेल, ए आणि बी मधला डिस्टन्स, समजा ए आणि बी मध्ये जे डिस्टन्स आहे दॅट इज एक्स, ओके, सो आफ्टर द ॲप्लिकेशन ऑफ फोर्सेस अँड मोमेंट्स अँड एनिथिंग एक्सटर्नल फोर्सेस अप्लाय केले, त्याच्यानंतर मी जे 2 पॉईंट्स कन्सिडरेशनमध्ये घेतले होते ए आणि बी, या 2 पॉईंट्समधलं जर अंतर बदललं नाही, डिस्टन्सच चेंज झालं नाही, तर अशा बॉडीला आपण म्हणतो रिजिड बॉडी. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणू, ही झाली इंजिनिअरिंगची डेफिनेशन. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये ती बॉडी डिफॉर्म होणार नाही, डिफॉर्मेशनच होणार नाही. कारण डिफॉर्मेशन झालं असतं तर ए आणि बी मधलं डिस्टन्स काय झालं असतं? चेंज झालं असतं. तर लक्षात घ्या, रिजिड बॉडी म्हणजे काय? अशी बॉडी की आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ फोर्सेस, if the distance between the two considered points does not change or it remains same, then such a body is said to be rigid body. तर गरजेचं नाही की लिंक जी आहे ही रिजिड बॉडी पाहिजे, पण ती रेजिस्टंट पाहिजे. रेजिस्टंट पाहिजे म्हणजे काय? की जे काही फोर्सेस किंवा जे काही मोशन त्या लिंकला ट्रान्सफर करायचं आहे, कुणाला? दुसऱ्या लिंकला. जसं की पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे, हे सिलेंडर एक लिंक आहे, पिस्टन एक लिंक आहे. पिस्टनला कनेक्टिंग रॉड लावलेला आहे, कनेक्टिंग रॉडला पुढे क्रँक लावलेला आहे. मग आता जे काही मोशन आहे रेसिप्रोकेटिंग मोशन हे क्रँकपर्यंत गेलं पाहिजे.
ही सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट आहे. तर रेझिस्टंट बॉडी म्हणजे काय की द लिंक शुड बी एबल टू ट्रान्समिट द फोर्सेस ऑर द मोशन विथ निग्लिजिबल डिफॉर्मेशन. म्हणजे डिफॉर्मेशन झालं तरी चालेल पण निग्लिजिबल डिफॉर्मेशन झालं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मोटिव्ह काय आहे की तो जो फोर्स आहे किंवा ते जे मोशन आहे ते ट्रान्समिट झालेलं पाहिजे. ही आपल्याला लिंककडनं अपेक्षा आहे किंवा लिंकची जी आपल्याला जे एक्सपेक्टेशन आहे लिंककडनं की लिंकचं मेन फंक्शन काय आहे टू ट्रान्समिट द फोर्सेस ऑर द मोशन विथ निग्लिजिबल डिफॉर्मेशन. विथ व्हॉट? निग्लिजिबल डिफॉर्मेशन. तर अशा बॉडीजला आपण काय म्हणतो? अशा बॉडीजला आपण काय म्हणतो? रेझिस्टंट बॉडीज. रेझिस्टंट बॉडीज. ओके. बघा, a link or element need not be a rigid body but it must be a resistant body. A body is said to be a rigid body कधी म्हणतो? If under the action of forces the distance between any two points on it remains constant. आपण ए बी घेतला होता, तुम्ही कुठलेही पॉईंट घ्या, जर त्या दोन पॉईंट मधलं म्हणजे बॉडी डिफॉर्मच झाली नाही, झिरो डिफॉर्मेशन, तर अशा बॉडीला आपण काय म्हणतो? रिजिड बॉडी. आणि रिजिड बॉडी एक्झिस्ट करत नाही. अ बॉडी इज सेड टू बी अ रेझिस्टंट बॉडी. रेझिस्टंट बॉडी कधी? इफ इट ट्रान्समिट द रिक्वायर फोर्सेस विथ निग्लिजिबल डिफॉर्मेशन. तर बघा, दस द लिंक शुड हॅव फॉलोइंग टू कॅरेक्टरिस्टिक्स. कुठल्याही मेकॅनिकल एलिमेंटला, कुठल्याही मशीन पार्टला जर तुम्हाला लिंक म्हणायचं असेल किंवा कायनेमॅटिक एलिमेंट म्हणायचं असेल तर दोन कॅरेक्टरिस्टिक्स. इट शुड हॅव रिलेटिव्ह मोशन. रिलेटिव्ह मोशन पाहिजे म्हणजे मोशनमध्ये पाहिजे विथ रिस्पेक्ट टू सम अदर बॉडी किंवा सम अदर लिंक. अँड इट मस्ट बी अ रेझिस्टंट बॉडी. तर रिलेटिव्ह मोशन प्लस रेझिस्टंट बॉडी म्हणजेच काय? लिंक आहे. लक्षात घ्या. आय विल राईट हिअर रेझिस्टंट बॉडी प्लस रिलेटिव्ह मोशन. आता जेव्हा तुम्ही शॉर्ट नोट्स बनवशाल, जेव्हा तुम्ही काय बनवशाल? थेअरी ऑफ मशीनच्या शॉर्ट नोट्स बनवणं सुद्धा फार गरजेचं आहे. लक्षात घ्या. लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी पण शॉर्ट नोट्स कधी बनवायच्या? जेव्हा एका सब्जेक्टच्या तुमच्या मिनिमम 3 रिव्हिजन्स तरी 2 ते 3 मी म्हणेल 3 रिव्हिजन्स जेव्हा प्रॉपरली होतील तेव्हा तुम्हाला प्रॉपर आयडिया येईल. पहिल्या स्टडीमध्ये शॉर्ट नोट्स बनवायला बसलात तर प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट वाटेल. परत पूर्ण जशीची तशी नोटबुक तुम्ही शॉर्ट नोट्समध्ये उतरून काढाल, त्या शॉर्ट नोट्सचा काही फायदा नाही होणार. लक्षात घ्या. शॉर्ट नोट्स कधी बनवायच्या? जेव्हा ॲटलिस्ट 3 रिव्हिजन्स होतील आणि तेव्हा तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की आता काय इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवणं काय कसं पद्धतीने. आता मला जर कोणी विचारलं की लिंकला डिफाईन कर, तर एवढं सगळं मी लिहित नाही बसणार अर्ध पेज. मी फक्त 2च वाक्य लिहिल, 2च शब्द लिहिल. रेझिस्टंट बॉडी प्लस रिलेटिव्ह मोशन इज इक्वल टू लिंक. झालं. लिंकबद्दल मी परत काही वाचणार पण नाही. आय विल नॉट रीड एनिथिंग. तर झालं. एका लाईनच्या अर्ध्या पोर्शनमध्येच तुमचं लिंकबद्दल लिहून झालं. लक्षात घ्या. मशीनबद्दल काय लिहिणार? रिलेटेड टू पॉवर, एनर्जी ट्रान्सफर प्लस कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिझम्स. 3 वर्डमध्ये मशीन फिनिश. मेकॅनिझम बद्दल काय लिहिणार? ट्रान्सफर्स प्लस ट्रान्सफॉर्म्स मोशन. झालं मेकॅनिझम बद्दल. तर जेवढं आपण शिकलो एक पेज हे 3 लाईनमध्ये शॉर्ट नोट्स झाले लिहून. तर अशा पद्धतीने शॉर्ट नोट्स बनवायच्या. लक्षात घ्या. ते मी सांगेल तुम्हाला सबसिक्वेंटली प्रत्येक लेक्चरमध्ये की शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या. ओके. तर ठीक आहे. हे झालं लिंकबद्दल कोणाला काही डाऊट आहे का? नसायला पाहिजे. आता लिंक्सचे वेगवेगळे टाईप्स आहेत. इन ऑर्डर टू ट्रान्समिट द मोशन द ड्रायव्हर अँड द फॉलोअर मे बी कनेक्टेड बाय फॉलोइंग टाइप्स ऑफ 3 लिंक्स. ओके. लिंकबद्दल काही डाऊट आहे कुणाला? आता मशीन आणि मेकॅनिझम बद्दल अजून एक सिंपल तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर एक सिंपल एक्झाम्पल देतो बघा. एक समजा
बायसिकल आहे. आता बायसिकलमध्ये तुम्हाला माहिती चेन आणि स्प्रॉकेट्स असतात. चेन आणि स्प्रॉकेट्स, चेन प्लस स्प्रॉकेट्स. तर हे काय झालं, एक प्रकारचं हे मेकॅनिझम झालं, एक प्रकारचं हे मेकॅनिझम झालं. फक्त तुम्ही आता कशाचा विचार करा, चेन आणि स्प्रॉकेटचा, की ते कसं मोशन काय होतं त्या व्हील्समध्ये, कसं काय होतं चेन्स आणि स्प्रॉकेटच्या त्या मेकॅनिझममध्ये मोशन कसं ट्रान्सफर होतं मोशन कसं ट्रान्सफर होतं. ओके, आता या सायकलवर तुम्ही जर बसलात, आता तुमची जी एनर्जी आहे, म्हणजे ते जे सायकलचे जे पेडल्स आहेत ते मूव्ह करण्यासाठी तुम्ही स्वतःची एनर्जी देताय, पण तुम्ही ती एनर्जी जेव्हा देताय तर ती एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते, ती सायकल पुढे जाते, ट्रान्सलेशन किंवा ट्रान्सलेटरी मोशन किंवा मेकॅनिकल एनर्जी. तर दॅट विल बी अ मशीन. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःला ॲड करता इथं यू प्लस सायकल, दॅट बिकम्स अ मशीन. आणि सिम्पली सायकल जर घेतली तुम्ही, दॅट इज अ सिम्पल मेकॅनिझम. ओके, तर हा डिफरन्स आहे एक मशीन आणि एक मेकॅनिझममध्ये, लक्षात घ्या. आता पुढं आहे लिंक्सचे वेगवेगळे टाईप्स, किंवा तुम्ही सिम्पलेस्ट तुम्हाला नोट्समध्ये ज्यांना नोट्स पोहोचल्या आहेत तुम्ही सिम्पली द वर लिहू शकता. मेकॅनिझम इज नथिंग बट मोशन. ओके, आणि जर मशीनबद्दल बोलायचं असेल सो मशीन इज ऑल अबाउट मोशन प्लस पॉवर प्लस युजफुल वर्क हे लिहू शकता तुम्ही असं. ओके, मेकॅनिझम म्हणजे फक्त रिलेटेड टू मोशन अँड मशीन इज रिलेटेड टू मोशन प्लस पॉवर प्लस युजफुल वर्क. तर हा डिफरन्स आहे बेसिक याच्यामध्ये. ओके, आता लिंक्सचे वेगवेगळे टाईप्स, 3 टाईप्स आहेत. पहिला आहे रिजिड लिंक, दुसरा आहे तुमची फ्लेक्झिबल लिंक, आणि तिसरे आहे तुमचे फ्लुइड लिंक. ओके, तर याचे एक्झाम्पल्स जे आहेत एक्झाममध्ये फार वेळेस विचारले जातात, लक्षात घ्या. एक्झाममध्ये एक्झाम्पल्स विचारले जातात. तर रिजिड लिंक म्हणजे काय, रिजिडची डेफिनेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. जे सॉलिड आहे, हार्ड आहे, लक्षात घ्या. ओके, त्याचं डिफॉर्मेशन होऊ शकत नाही. जसं की पिस्टन, सिलेंडर, शाफ्ट, हे सगळ्या कशाचे एक्झाम्पल्स आहे रिजिड लिंक्सचे. पिस्टन, सिलेंडर, गियर, बरोबर ना, त्यानंतर शाफ्ट. ऑल दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट, ऑल दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ रिजिड लिंक. ओके, म्हणजे थोडक्यात सॉलिड मेटल पार्ट असेल दॅट विल बी अ रिजिड लिंक. फ्लेक्झिबल लिंक म्हणजे, आता लिंक म्हणजे काय, जे ट्रान्समिट करते किंवा ट्रान्सफर करते मोशनला. मग आता फ्लेक्झिबल लिंक म्हणजे काय, बेल्ट आणि पुली बघितलं असेल, पुली आणि बेल्ट, तुम्ही जे पाणी वगैरे ओढता. ओके, पुली आणि ते रोप जे असतं, बेल्ट्स, रोप्स, चेन्स, हे सगळे काय तुमचे फ्लेक्झिबल. म्हणजे ती लिंक्स काय आहे, फ्लेक्झिबल आहे, पण तुमचं जे मेन फंक्शनॅलिटी आहे ती सॅटिस्फाय करते. दॅट इज इट मस्ट बी अ रेजिस्टंट बॉडी. डिफॉर्मेशन तर होत नाही आहे, झालं तरी ते प्लास्टिक डिफॉर्मेशन होत नाही किंवा परमनंट डिफॉर्मेशन नाही, ते इलास्टिक डिफॉर्मेशन आहे, ते परत रिगेन करतं तुमचं मेन फंक्शनॅलिटी झाली की. ओके, सो बेल्ट, रोप्स, चेन्स हे सगळे काय आहे, फ्लेक्झिबल लिंक्सचे एक्झाम्पल आहे. आणि फ्लुइड लिंक्स म्हणजे काय, की जिथं तुम्हाला जे मोशन ट्रान्समिट करायचं आहे ते व्हाया फ्लुइड आहे. जसं की हायड्रोलिक ब्रेक्स, कारमध्ये जे हायड्रोलिक ब्रेक्स असतात, जर पहिले तुम्ही ब्रेक ॲप्लाय करता तर तुम्ही लावलेली जी पॉवर आहे ती पॉवर पहिले कुणाला ट्रान्सफर होते, फ्लुइडला, आणि फ्लुइडकडनं ती जाते व्हील ड्रम्सला, मग ब्रेक ॲप्लाय होतो. सो जे मोशन ट्रान्सफर होणार आहे दॅट इज व्हाया फ्लुइड, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, फ्लुइड. एक्झाम्पल हायड्रोलिक ब्रेक्स. ओके, हे नोट्समध्ये लिहिलेले सगळे एक्झाम्पल्स लिहून दिलेले मी. हायड्रोलिक ब्रेक्स आहेत. त्यानंतर काय आहे सांगा मला, हायड्रोलिक जॅक, ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ फ्लुइड लिंक. तर अशा हे 3 टाईप्स आहेत आपल्या लिंक्सचे. कुठले रिजिड लिंक. रिजिड लिंक इज द वन विच डज नॉट अंडरगो एनी डिफॉर्मेशन while transmitting the motion. Strictly speaking, सांगितलं तुम्हाला, रिजिड लिंक्स डज नॉट एक्झिस्ट
However, as the deformation of connecting rod, cranks of a reciprocating steam engine is not appreciable, म्हणजे ॲप्रिशिएबल नाही, म्हणजे एकदम निग्लिजिबल डिफॉर्मेशन होतं, त्यामुळे त्यांनाच आपण काय ट्रीट करतो, रिजिड लिंक. हेन्स दे कॅन बी कन्सिडर ॲज अ रिजिड लिंक. त्यानंतर बघा पुढचं काय, फ्लेक्झिबल लिंक. फ्लेक्झिबल लिंकबद्दल काय लिहिलं आहे, अ फ्लेक्झिबल लिंक अंडरगोज पार्शियल डिफॉर्मेशन व्हेन ट्रान्समिटिंग द मोशन अँड डज नॉट अफेक्ट द ट्रान्समिशन ऑफ मोशन. बघा पार्शियल डिफॉर्मेशन होतं पण ते परमनंट नसतं, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल बेल्ट्स, रोप्स, चेन्स अँड वायर्स आर द फ्लेक्झिबल लिंक्स अँड ट्रान्समिट टेन्साईल फोर्सेस ओनली. ओके. तिसरा आहे तुमची फ्लुइड लिंक. अ फ्लुइड लिंक मेक्स द यूज ऑफ फ्लुइड, लिक्विड और गॅस. फ्लुइड म्हणलं की आयदर लिक्विड और गॅस टू ट्रान्समिट द मोशन. जसं की न्यूमॅटिक प्रेस पण येईल त्याच्यामध्ये. बाय मीन्स ऑफ प्रेशर. फ्लुइड लिंक्स ऑलवेज अंडरगो डिफॉर्मेशन व्हेन ट्रान्समिटिंग मोशन. सम गुड एक्झाम्पल्स वेअर फ्लुइड लिंक्स आर यूज आर न्यूमॅटिक पंचिंग प्रेस, हायड्रोलिक जॅक्स, हायड्रोलिक ब्रेक्स. तर हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे आहेत, फ्लुइड लिंक्सचे. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला यांचे एक्झाम्पल्स विचारतील, लक्षात घ्या. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल फ्लुइड लिंकचं जे असेल दॅट इज हायड्रोलिक ब्रेक्स, लक्षात घ्या. हायड्रोलिक ब्रेक्स. So hydraulic press, hydraulic jack, hydraulic lift सुद्धा. Hydraulic lift is also the example of fluid links. आता नेक्स्ट आहे डेफिनेशन स्ट्रक्चर. जसं आपण मेकॅनिझम बघितलं, मशीन बघितलं, जे कशापासून बनलेलं असतात लिंक्स. आणि लिंक काय असतं की सगळ्यात प्रायमरी जी डेफिनेशन आहे लिंकची की इट शुड हॅव रिलेटिव्ह मोशन. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू, समजा ही एक लिंक आहे, आता ही लिंक अशी रोटेट होती आहे, पण ही लिंक मी ह्या लिंकला जोडलेली आहे आणि ही खालची जी लिंक आहे म्हणजे माझा हात जो आहे तो फिक्स आहे, ही एक लिंक आहे. आणि याला दुसरी लिंक जॉईन केली, आता हा रोटेट होतोय पण विथ रिस्पेक्ट टू ह्या लिंकला, विथ रिस्पेक्ट टू दिस लिंक और विथ रिस्पेक्ट टू अ पॉईंट ऑन दिस लिंक. हा पेन किंवा ही जी लिंक आहे ही काय होते, पार्शली रोटेट होते, बरोबर. म्हणजे लिंकची बेसिक डेफिनेशन काय होती की रिलेटिव्ह मोशन पाहिजे आणि रेझिस्टंट बॉडी पाहिजे, लक्षात घ्या. आता स्ट्रक्चर काय आहे की स्ट्रक्चरमध्ये रेझिस्टंट बॉडीज असतात बट हॅव्हिंग नो रिलेटिव्ह मोशन. एखादा ब्रिज आहे, रेल्वेचा ब्रिज किंवा तुमचा रोडचा एखादा ब्रिज असेल मोठा, रूफ ट्रस असेल, मशीनचे जे फ्रेम्स असतात, जसं लेथ मशीन आहे, लेथ मशीन ज्याच्यावर तुम्ही माउंट केलं, लेथचा जो बेड आहे तो एकदम फिक्स आहे, तिथं कुठलंही रिलेटिव्ह मोशन नाही आहे, पण बॉडी कशी आहे, रेझिस्टंट बॉडी आहे, लक्षात घ्या. सो इट इज द असेंब्ली. स्ट्रक्चर म्हणजे काय, इट इज म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड, लक्षात घ्या. इट इज अन असेंब्ली ऑफ अ नंबर ऑफ रेझिस्टंट बॉडीज नोन ॲज, त्याला आपण मेंबर्स म्हणतो, हॅव्हिंग नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम अँड मेंट फॉर कॅरिंग लोड्स हॅव्हिंग स्ट्रेनिंग ॲक्शन. मग ब्रिजवरनं बघा, रेल्वे ब्रिजवरनं, रेल्वेचा जो असेल ब्रिज, रेल्वे वगैरे जाते, नॉर्मल जे ब्रिजेस असतात आपले, ओके, तिथनं एवढे व्हेकल्स वगैरे मूव्ह करत असतात की सगळ्यात इम्पॉर्टंट काय, लोड कॅरी करण्यासाठी. पण तिथले जे मेंबर्स असतात, स्ट्रक्चरचे जे मेंबर असतात, ओके, त्यांच्यामध्ये कुठलंही रिलेटिव्ह मोशन नसतं, त्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रक्चर म्हणतो. रेल्वे ब्रिज, रूफ ट्रस, मशीन फ्रेम्स आर द एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रक्चर. ओके. आता मशीन वर्सेस स्ट्रक्चर हे खूप बेसिक आहे, तरी पण समजून घ्या, नंतर तुम्हाला खूप मदत होईल याची. द फॉलोइंग डिफरन्स बिटवीन अ मशीन अँड अ स्ट्रक्चर आर इम्पॉर्टंट फ्रॉम द सब्जेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू. पहिलं काय बघा, अ पार्ट ऑफ द मशीन मूव्स रिलेटिव्ह टू वन अनदर, हे तर बेसिक आहे. व्हेरियस द मेंबर ऑफ द स्ट्रक्चर डज नॉट मूव्ह रिलेटिव्ह टू वन अनदर. अ मशीन ट्रान्सफॉर्म्स अवेलेबल एनर्जी इंटू युजफुल वर्क. जसं की आपण मशीनचं एक्झाम्पल बघितलं, स्टीम टर्बाइन इज अ मशीन, हायड्रोलिक टर्बाइन इज अ मशीन, पंप इज अ मशीन, कॉम्प्रेसर इज अ मशीन. हे काय करतात, वर्क आणि एनर्जी सोबत डील करतात. जसं स्टीम टर्बाईनचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की स्टीमची जी एनर्जी आहे, हीट एनर्जी, ती ट्रान्सफॉर्म झाली मेकॅनिकलमध्ये आणि मेकॅनिकल झाली कन्वर्ट कशामध्ये, इलेक्ट्रिकलमध्ये. तर हे मशीनचं बेसिक फंक्शन आहे. तसं स्ट्रक्चरमध्ये आहे का, स्ट्रक्चरमध्ये इन अ स्ट्रक्चर नो एनर्जी इज ट्रान्सफॉर्म इंटू युजफुल वर्क. द लिंक ऑफ अ मशीन मे ट्रान्समिट बोथ पॉवर अँड मोशन. बघा, while the members of the structure transmit forces only. ओके.
जे पण काय फोर्सेस आहेत, व्हेकल्सचा जो लोड आहे वगैरे हे सगळ्या गोष्टी हे ते काय करतं, ट्रान्समिट करतं. ओके, सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन अ मशीन अँड अ स्ट्रक्चर. आता सुरुवातीला जाऊयात आपण. सुरुवातीला आपण एक डेफिनेशन बघितली होती बघा. A combination of number of bodies assembled in such a way that motion of one causes constrained and predictable motion of the others. आता इथं हा वर्ड आलता constrained. ओके, इथं मी तुम्हाला तो एक्सप्लेन केला नाही. आता constrained म्हणजे काय एक्झॅक्टली constrained, तर constrained मोशन्सचे वेगवेगळे टाइप्स आहेत. 3 वेगवेगळे टाइप्स आहेत. कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन, इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन आणि सक्सेसफुली कन्स्ट्रेंड मोशन. सक्सेसफुली कन्स्ट्रेंड मोशन बघा, मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. टाइप्स ऑफ कन्स्ट्रेंड मोशन. त्याच्यामध्ये पहिला आहे completely constrained motion, incomplete constrained motion, incompletely constrained motion आणि तिसरा आहे सक्सेसफुली constrained motion. आता कसं लक्षात ठेवायचं, लक्षात घ्या. हे बघा, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक स्क्वेअर होल आहे. ओके, आणि एक शाफ्ट आहे ज्याचा क्रॉस सेक्शन एक्झॅक्टली तितकाच आहे त्या होलच्या याचे, म्हणजे थोडाफार कमी आहे. स्क्वेअर शाफ्ट आहे. ओके, आता आपण जॉमेट्री अशा पद्धतीने सिलेक्ट केली आहे. एक स्क्वेअर होल आणि स्क्वेअर बार घेतलाय आपण जॉमेट्री अशा पद्धतीने सिलेक्ट केली आहे की आपण एक स्क्वेअर बार आणि एक स्क्वेअर होल घेतला आहे. आता हा जो स्क्वेअर बार जेव्हा या स्क्वेअर होलमध्ये जाईल तेव्हा काय होईल, एकच मोशन पॉसिबल आहे आणि एकाच डिरेक्शनमध्ये ते पॉसिबल आहे की ते फक्त स्लाइड होऊ शकतं आतमध्ये स्लाइड होईल, ते बाहेर येऊ शकतं, स्लाइड होऊ शकतं, बाहेर येईल, म्हणजे आत जाईल बाहेर येईल. म्हणजे इथं हा जो स्क्वेअर बार आहे हा जर स्क्वेअर होलमध्ये तुम्ही टाकला तर तो रोटेट होऊ शकतो का, मला सांगा, यस ऑर नो. ते शक्य नाही आहे, कारण आपण जॉमेट्रीज अशी सिलेक्ट केली आहे की तो स्क्वेअर बार फक्त एका डिफिनेट डायरेक्शन, एका सिंगल डायरेक्शनमध्ये तो फक्त एकच मोशन पॉसिबल आहे. देर इज ओनली वन मोशन पॉसिबल. अँड वाय? because we have selected the geometry in such a way that only one motion is possible, that is that square bar can only slide म्हणजे काय, रेसिप्रोकेट म्हणू शकता तुम्ही किंवा स्लाइड म्हणा, can only slide in that square hole. जर जॉमेट्रीमुळं, जर सिलेक्ट केलेल्या जॉमेट्रीमुळं असा कन्स्ट्रेंट आलेला आहे की फक्त स्लाइडिंग होऊ शकतं, की एकच मोशन पॉसिबल आहे, दुसरे मोशन पॉसिबलच नाही, पण ते कशामुळे शक्य झालं, आपण त्या पद्धतीची जॉमेट्री सिलेक्ट केली. तर अशा टाईपच्या मोशनला आपण म्हणतो कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन. काय म्हणतो आपण त्याला, कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन. आता इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन म्हणजे काय, सिमिलर एक्झाम्पल घेऊयात. एक सर्क्युलर होल आहे, एक काय आहे, सर्क्युलर होल आहे आणि सर्क्युलर शाफ्ट आहे किंवा सर्क्युलर बार आहे म्हणा. आता ह्या केसमध्ये तो सर्क्युलर बार जो आहे किंवा शाफ्ट जो आहे तो स्लाइड पण होऊ शकतो आणि तो रोटेट पण होऊ शकतो. म्हणजे दोन मोशन पॉसिबल आहे, स्लाइडिंग इज ऑल्सो पॉसिबल अँड रोटरी मोशन इज ऑल्सो पॉसिबल.
अशा टाईपच्या मोशनला म्हणतो आपण इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. काय म्हणतो? इनकम्प्लिटली. व्हेन द मोशन इज पॉसिबल इन मोर दॅन वन डायरेक्शन देन इट इज सेड टू बी इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. आता सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड म्हणजे काय बघा, इथं कन्फ्युजन होतं बऱ्याच विद्यार्थ्यांचं. सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड म्हणजे काय की जरी दोन डिरेक्शनमध्ये मोशन पॉसिबल आहे पण काही एक्सटर्नल मीन्स म्हणजे बाहेरून आपण काहीतरी एक्सटर्नल कुणाची तरी मदत घेतली आणि त्या दोन मोशन्सपैकी एक मोशन आपण काय केलं, बंद करून टाकलं आणि फक्त एकच मोशन अलाव केलं, तर अशा मोशनला आपण म्हणतो सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन. काय म्हणतो आपण? सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन. बघा कन्स्ट्रेंटचं मिनिंग आता तुम्हाला समजलंय की कन्स्ट्रेंट मोशन म्हणजे काय एक्झॅक्टली. तर सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन बघा, पहिला जो टाईप आहे, व्हेन द मोशन बिटवीन द टू एलिमेंट्स ऑफ अ पेअर इज लिमिटेड टू अ डेफिनेट डायरेक्शन, एकच डायरेक्शन, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डायरेक्शन ऑफ द फोर्स अप्लाइड. हे पण इम्पॉर्टंट आहे, डायरेक्शन ऑफ द. जसं स्क्वेअर बार आणि स्क्वेअर होल घेतला आपण, तुम्ही कुठल्याही डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करा, त्याला स्लाइडच करायचं आहे ना. दुसरं मोशन पॉसिबल आहे का की एक्स डायरेक्शनमध्ये केलं स्लाइड झालं आणि वाय डायरेक्शनमध्ये केलं तर ते रोटेट व्हायला लागलं? तिथं शक्यच नाही. जॉमेट्रीज आपण अशा पद्धतीने सिलेक्ट केली आहे की ते फक्त डेफिनेट डायरेक्शनमध्येच मूव्ह होऊ शकतं. तुम्ही कसाही फोर्स अप्लाय करा, देन द मोशन इज सेड टू बी अ कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. एक्झाम्पल काय? द मोशन ऑफ द स्क्वेअर बार इन अ स्क्वेअर होल ॲज शोन इन द फिगर and the motion of the shaft with collars at each end in a circular hole are the examples of completely constrained motion. आता हा शाफ्ट स्लाइड पण होऊ शकतो, रोटेट पण होऊ शकतो. ओके, मग इथं काय केलं आपण? कॉलर्स प्रोव्हाइड केले. आता इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन, व्हेन द मोशन बिटवीन द टू एलिमेंट्स ऑफ अ पेअर, टू एलिमेंट्स म्हणजे टू लिंक्स घ्या, लिंक्स म्हणा, कॅन टेक प्लेस इन मोर देन वन डायरेक्शन अँड depends upon the direction of the force applied, then the motion is called incompletely constrained motion. A circular bar or a shaft in a circular hole is an example of incompletely constrained motion as it can either rotate, ते रोटेट पण होऊ शकतं आणि स्लाइड पण होऊ शकतं होलमध्ये, म्हणजे दोन मोशन्स पॉसिबल आहे. म्हणून हे एक्झाम्पल कशाचं आहे तुमचं? दिस इज द एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. कशाचं एक्झाम्पल आहे ते? इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. काय डाऊट आहे कोणाला? काय सर, कॉलरमुळे काय फरक पडतो? ओके, कॉलर शाफ्टमध्ये कॉलर्स जर तुम्ही दिले दोन्ही साईडला कॉलर्स, तर ॲक्शियल मोशन जे आहे, ॲक्शियल मुवमेंट जी आहे शाफ्टची, ती काय होऊन जाते? थांबून जाते. लक्षात घ्या, फक्त रोटेशन, ओनली रोटेशन राहील. कॉलर्स प्रोव्हाइड केल्यामुळे आता एकच डायरेक्शनमध्ये राहील. ओके, तर रोटरी तुम्हाला पॉसिबल असेल, ॲक्शियल मुवमेंट तुम्ही काय करून टाकली? बंद करून टाकली. ओके, म्हणजे एकच डिफरंट डायरेक्शनमध्ये तुम्हाला काय भेटेल? मोशन भेटेल. दॅट इज द यूज ऑफ दॅट कॉलर्स. आता सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन, व्हेन द मोशन बिटवीन द टू लिंक्स ऑफ अ एलिमेंट of a pair is possible in more than one direction, but it is made to have motion in only one direction by use of some external means, then it is called as सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन. एक्झाम्पल बघा भरपूर आहे. जसं की हा शाफ्ट आहे बघा,
एक्सटर्नल मीन्स म्हणजे काय, काहीतरी लोड अप्लाय करायचा किंवा काहीतरी स्प्रिंग अप्लाय करायची. बघा स्प्रिंग वगैरे, आता इथे फूट स्टेप बेरिंग आहे, आपल्याला नाही सिलेबसमध्ये वगैरे, पण एक्झाम्पल म्हणून ही फूट स्टेप बेरिंग आहे, हा शाफ्ट आहे. आता हा शाफ्ट काय होऊ शकतो, हा सर्क्युलर शाफ्ट आहे, हा स्लाइड पण होऊ शकतो आणि हा रोटेट पण होऊ शकतो की नाही, हा रोटेट पण होऊ शकतो, हा स्लाइड पण होऊ शकतो. पण आता आपल्याला एकच मोशन ठेवायचं आहे, मग काय केलं आपण, वरनं काय केलं, लोड अप्लाय केला. आता ह्या लोडमुळं तो शाफ्ट काय नाही होऊ शकणार, स्लाइड नाही होऊ शकणार. ओके, या लोडमुळं तो शाफ्ट काय नाही होऊ शकणार, स्लाइड नाही होऊ शकत, तो फक्त रोटेट होईल. सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सक्सेसफुली कन्स्ट्रेंड मोशन. म्हणजे दोन दोन डिरेक्शन्समध्ये मोशन पॉसिबल होते, पण पण आपण काय केलं, एक मोशन काय केलं, बंद केलं बाय सम एक्सटर्नल मीन्स, जसं की आपण लोड अप्लाय केला. किंवा आयसी इंजिनमध्ये जे व्हॉल्व असतात, ते व्हॉल्वला आपण सीटवर कसं ठेवतो, बाय द फोर्स ऑफ अ स्प्रिंग. स्प्रिंग आहे म्हणून, किंवा कॅम आणि फॉलोअर दोन्ही कॉन्टॅक्टमध्ये राहतात. कशामुळे, स्प्रिंग फोर्समुळे किंवा काही केसेसमध्ये ग्रॅव्हिटीमुळे. तर हे जर नसेल, ग्रॅव्हिटी म्हणा, स्प्रिंग फोर्स किंवा हा लोड नसेल, हे सगळे एक्सटर्नल मीन्स आहे. हे सगळे काय आहे, एक्सटर्नल मीन्स आहे. ते अचीव्ह करण्यासाठी, ते मोशन अचीव्ह करण्यासाठी आपल्याला या एक्सटर्नल मीन्सचा काय करावं लागतो, यूज करावा लागतो, जेणेकरून फक्त एकच डेफिनेट डायरेक्शनमध्ये मोशन होईल. तर अशा मोशनला आपण काय म्हणतो, सक्सेसफुली कन्स्ट्रेंड मोशन. ठीक आहे. आता नेक्स्ट डेफिनेशन आहे कायनेमॅटिक पेअर. आता पेअर म्हणलं की दोन, लक्षात घ्या. हा रेकॉर्डेड राहील तुमचे हे सेशन्स, जेवढे पण सेशन्स आहेत ते रेकॉर्डेड असतात. जर तुमचं लाईव्ह लेक्चर मिस झालं तरी तुम्ही परत रेकॉर्डेड बघू शकता. ओके, ते लाईव्ह सेशनमध्ये लगेच अर्धा पाऊण तासामध्ये अवेलेबल होऊन जातात ॲप्लिकेशनवर. कायनेमॅटिक पेअर. आता पेअर म्हणलं की सगळ्यांना काय आठवतं, दोन. मग आता दोन लिंक्स जर आपण एकमेकाला जॉईन केल्या तर ते दोन लिंक्स कशा फॉर्म होतील, काय फॉर्म करतील, दे विल फॉर्म अ पेअर. आता कायनेमॅटिक पेअर नाही म्हणते मी, कारण कायनेमॅटिकचं मिनिंग काय आहे, थोडंसं डिफरंट आहे. कायनेमॅटिक पेअर कधी फॉर्म होते, जर ज्या दोन लिंक तुम्ही, ज्या जॉईन केलेल्या लिंक्स आहेत दोन, समजा ही एक लिंक आहे आणि ही दुसरी लिंक आहे, फर्स्ट आणि सेकंड. तर कायनेमॅटिक पेअर म्हणजे काय, टू लिंक्स प्लस डेफिनाइट मोशन. सगळ्यात इम्पॉर्टंट, दोन लिंक आणि डेफिनाइट मोशन. म्हणजे थोडक्यात काय की दोन लिंक्स तुम्ही अशा पद्धतीने जॉईन केल्या आहे की त्यांच्यापासून जे भेटणारा मोशन आहे दॅट इज अ कन्स्ट्रेंड मोशन, इज इक्वल टू व्हॉट, कन्स्ट्रेंड मोशन. तर ही डेफिनेशन आहे तुमची कशाची, कायनेमॅटिक पेअर्सची. की कायनेमॅटिक पेअरमध्ये दोन लिंक्स प्लस डेफिनाइट मोशन पाहिजे. उगाच जॉईन केलं आणि कुठे पण मूव्ह करताय त्यात काय अर्थ नाही. तुम्हाला कन्स्ट्रेंड मोशन भेटलं पाहिजे, म्हणजे एका डेफिनाइट डायरेक्शनमध्ये तुम्हाला मोशन भेटलं पाहिजे. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट, पिस्टन हा स्लाइडच झाला पाहिजे सिलेंडरमध्ये, तो रोटेट नाही झाला पाहिजे. काही उपयोगच नाही ना, पिस्टन सिलेंडरमध्ये रोटेट करून काय करणार आहे. पिस्टन हा काय झाला पाहिजे, स्लाइडच झाला पाहिजे सिलेंडरमध्ये, लक्षात घ्या. ओके, फूटस्टेप बेरिंग जी बघितली आपण, शाफ्ट आणि ते जे होल होतं तिथं वरून लोड अप्लाय केला आपण, तिथं आपल्याला शाफ्ट स्लाइड नको आहे, तिथं शाफ्ट रोटेट झाला पाहिजे, ते मेन फंक्शन आहे. तर ज्या दोन लिंक्स आहेत जसं की पिस्टन प्लस सिलेंडर, ह्या अशा पद्धतीने एकत्र आल्या, पिस्टन आणि सिलेंडर हे काय, एक कायनेमॅटिक पेअर आहे. पिस्टन प्लस सिलेंडर काय आहे, कायनेमॅटिक पेअर आहे. पण त्यांच्यापासून एक डेफिनाइट मोशन भेटते आपल्याला, रेसिप्रोकेटिंग मोशन, त्यालाच आपण काय म्हणतोय, कन्स्ट्रेंड मोशन. सो when the two links are joined in such a way that what we get a definite motion or we get a constrained motion, then those two links are said to form what, they are said to form kinematic pair. ओके, तर ही कायनेमॅटिक पेअरची आपली डेफिनेशन. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पुढे जाऊन आपण भरपूर ॲडव्हान्स लेवलला जाणार आहोत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. द टू लिंक्स ऑर द एलिमेंट्स
of a machine when in contact with each other are said to form a pair if the relative motion between them is completely or successfully constrained. आपल्याला एकतर completely constrained पाहिजे किंवा successfully constrained, that is in a definite direction. सांगितलं मी तुम्हाला, आपण तिन्ही पण मोशन, आपल्याला इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन नकोय, लक्षात घ्यायचं की ह्या केसमध्ये. सो वेन द टू एलिमेंट्स और links of a machine are in contact with each other are said to form a kinematic pair if the relative motion between them is either successfully constrained or completely constrained, that is the motion is in definite direction. मग त्या पेअरला आपण काय म्हणू शकतो, then that pair is said to be a kinematic pair. ठीक आहे, क्लिअर झालं का सर्वांना कायनेमॅटिक पेअरची डेफिनेशन? काही डाऊट आहे कुणाला? ठीक आहे, आता क्लासिफिकेशन ऑफ कायनेमॅटिक पेअर्स बघा. अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ, आता कायनेमॅटिक पेअर्सला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण डिवाइड करतो. एक्झाममध्ये याचे एक्झाम्पल्स विचारतात तुम्हाला, ते एक्झाम्पल्स पाठ करावे लागतील ॲज इट इज. समजावून सांगतो मी सगळे एक्झाम्पल्स. आता जसं की बघा, द कायनेमॅटिक पेअर्स मे बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द फॉलोइंग कन्सिडरेशन. अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ रिलेटिव्ह मोशन, म्हणजे दोन लिंकमध्ये कसं रिलेटिव्ह मोशन आहे, मग त्याच्यानुसार तुमची स्लायडिंग पेअर. मग स्लायडिंग पेअरमध्ये वेन द टू एलिमेंट्स किंवा दोन लिंकमध्ये, या दोन लिंक्सला अशा पद्धतीने कनेक्ट केलं दॅट वन कॅन ओनली स्लाइड विथ रिलेटिव्ह टू अदर. जसं की पिस्टन आणि सिलेंडर. पिस्टन काय होतो, स्लाइड होतो सिलेंडरमध्ये, तर ते पिस्टन आणि सिलेंडर कुठला पेअर फॉर्म होतील, स्लायडिंग पेअर. क्रॉस हेड अँड द गाईड्स ऑफ रेसिप्रोकेटिंग स्टीम इंजिन, रॅम अँड इट्स गाईड इन द शेपर. आता शेपर शेपिंग मशीनमध्ये बघणार आहोत आपण प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमध्ये, तेव्हा तुम्हाला शेपर वगैरे कळेल, तिथं स्लायडिंग मोशन असतं. त्यानंतर टेल स्टॉक जो असतो लेथ बेडचा, ते पण आपण प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमध्ये बघू. तर ते एक मशीन मेकॅनिझम जे आहे तिथं स्लायडिंग आहे. तर ते जे पेअर फॉर्म होत आहे, ऑल दोज आर स्लायडिंग पेअर्स. म्हणजे ज्या दोन लिंक्स तुम्ही कनेक्ट करताय त्या दोन लिंकमध्ये जर स्लायडिंग मोशन असेल देन दे बोथ आर सेट टू फॉर्म व्हॉट, स्लायडिंग पेअर. तर हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. सिमिलरली मग टर्निंग पेअर आहे. वेन द टू एलिमेंट्स आर कनेक्टेड इन सच अ वे दॅट one can only turn or revolve about the fixed axis of the another, then it is said to be a turning pair. एक्झाम्पल काय, अ शाफ्ट विथ द कॉलर्स ॲट द एंड्स. आपण आता जस्ट बघितलं, एक शाफ्ट आहे आणि दोन्ही एंड्सला कॉलर लावलेले, म्हणजे आता स्लाइड नाही होते तो फक्त काय होईल, आपण स्लायडिंग मोशन किंवा ॲक्शन मोशन त्याचं बंद केलंय त्या कॉलर्समुळे, तो फक्त काय होऊ शकतो, रोटेट होऊ शकतो. तो फक्त रोटेट होऊ शकतो. रोटेट म्हणजे काय, टर्न होऊ शकतो. मग ते टर्निंग पेअर झाली ना, टर्न होतं म्हणजे टर्निंग पेअर. त्यानंतर द क्रँक शाफ्ट इन अ जर्न, म्हणजे जे पण रोटेटिंग एलिमेंट्स आहे, जे पण रोटेटिंग लिंक्स आहे, हे सगळे काय फॉर्म होत आहे, तुमच्या टर्निंग पेअर्स. द क्रँक शाफ्ट इन अ जर्नल बेअरिंग ऑफ एन इंजिन. लेथचा जो स्पिंडल असतो, स्पिंडल माहीत असेल, तो गोल 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 फिरत असतो. तुम्ही लेथ मशीनवर काम केलं असेल तर माहीत असेल. लेथ स्पिंडल सपोर्टेड इन अ हेड स्टॉक. सायकलचे जे व्हील्स असतात, द सायकल व्हील्स टर्निंग ओव्हर देअर ॲक्सेल्स आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ टर्निंग पेअर. ओके, अ टर्निंग पेअर ऑल्सो हॅज अ कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन. जसं इथे पण काय आहे, स्लायडिंग पेअरमध्ये सुद्धा काय आहे, कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन असतं, तसंच टर्निंग पेअरमध्ये. पुढचं काय, रोलिंग पेअर. वेन द टू एलिमेंट्स ऑफ अ पेअर आर कनेक्टेड इन सच अ वे दॅट वन रोल्स ओव्हर अनदर फिक्स लिंक, देन इट इज सेड टू बी अ रोलिंग पेअर. तुमच्या बॉल अँड रोलर बेरिंग्स जे असतात, बेरिंग्स बघितले असेल तुम्ही सायकलमध्ये, बघ छोटे छोटे ती बेरिंग असते, छोटे छोटे बॉल्स असतात, ते काय होतात, गोल फिरताना रोल, म्हणजे ते जे दोन लिंक्स आहेत किंवा दोन एलिमेंट्स आहेत, रोलिंग मोशन आहे. बॉल अँड रोलर बेरिंग्स आर द एक्झाम्पल्स ऑफ रोलिंग पेअर. त्यानंतर स्क्रू पेअर म्हणजे तुम्ही सिम्पल एक्झाम्पल, एक नट आणि बोल्ट घेऊ शकता. हां, तर तो बोल्ट कसा आहे बघा, त्याच्यावर हे असतात, थ्रेड्स असतात, तर ते स्क्रू पेअर फॉर्म होते. दोन्ही मिळून ते काय फॉर्म होतं, वेन द टू एलिमेंट्स ऑफ अ पेअर आर कनेक्टेड इन सच अ वे दॅट one element can turn about the other by screw threads. The pair is known as screw pair. The lead screw of the lathe and the bolt with a nut are the example of screw pair. त्यानंतर स्पेरिकल पेअर म्हणजे काय, तुमचा कारचा जो मिरर आहे बघा, कार मिरर असा स्पेरिकल, एक लिंक कशी असते त्याची स्पेरिकल, आणि त्याच्यावर मिरर, आणि मग ती मिरर तुम्ही कुठल्याही डायरेक्शनमध्ये काय करू शकता, टर्न करू शकता. तर माझ्या हाताला थोडंसं मध्ये फ्रॅक्चर झालं, मग मला टर्न नाही करता येते, पण तो जो आहे
एक लिंक कशी असती सर्क्युलर असं स्पेरिकल टाईप आणि त्याच्यावर मिरर माउंट केलं आहे, मग ते दोन्ही काय फॉर्म होत आहे स्पेरिकल पेअर. वेन द टू एलिमेंट्स ऑफ अ पेअर आर कनेक्टेड इन सच अ वे दॅट one element with a spherical shape turns or swivels about the other fixed element, then the pair is said to form what? Spherical pair. The ball and socket joint, attachment of a car mirror, पेनचा जो स्टँड आहे बघा, ज्याच्यावर तुम्ही पेन ठेवतात, तर पेन तुम्ही कुठेही हे करू शकता. ते स्पेरिकल जो आहे तो जे होल असतो तिथं तुम्ही, ते सुद्धा काय आहे एक्झाम्पल स्पेरिकल पेअरचा. आर द एक्झाम्पल्स ऑफ स्पेरिकल पेअर. ओके, काही डाऊट आहे का याच्यामध्ये? हे क्लासिफिकेशन आहे तुमचं कायनेमॅटिक पेअरचं, पण कशाच्या बेसिसवर? बेस्ड ऑन द रिलेटिव्ह मोशन, की त्या दोन लिंक्समध्ये कशा टाईपचं मोशन होतंय. स्लायडिंग मोशन होतंय का, टर्निंग मोशन आहे का, स्क्रू मोशन आहे का, तुमचं रोलिंग मोशन आहे का, स्पेरिकल पेअर फॉर्म होत आहे. ओके, तर ह्याच्या बेसिसवर आपण पेअर्सला अशा पद्धतीने काय करतो, क्लासिफाय करतो. ठीक आहे. आता पुढे बघा. आता क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द कॉन्टॅक्ट बिटवीन द टू एलिमेंट्स. आता पेअर म्हणजे काय, दोन लिंक्स आपण एकत्र केल्या आहेत, आता त्यांच्यामध्ये कशा प्रकारचा कॉन्टॅक्ट झाला आहे त्याच्यानुसार जर क्लासिफाय करायचं म्हटलं तर लोअर पेअर आणि हायर पेअर. जर ज्या दोन लिंक्स तुम्ही कॉन्टॅक्ट केलेल्या आहे किंवा ज्या दोन लिंक्स ज्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्यामध्ये जर सरफेस कॉन्टॅक्ट असेल, सरफेस कॉन्टॅक्ट हा म्हणजे पूर्ण त्यांचं सरफेस दुसऱ्या लिंकच्या सरफेस सोबत कॉन्टॅक्टमध्ये आहे, जसं की पिस्टन आणि सिलेंडर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल, तर अशा पेअर्सला आपण म्हणतो लोअर पेअर्स. So next part of classification is according to the type of contact between the links किंवा elements. The kinematic pairs according to the type of contact between the elements may be classified as discussed below. Lower pair जेव्हा surface contact असेल that will be a lower pair. आणि जिथे दोन लिंकमध्ये एकतर पॉइंट कॉन्टॅक्ट असेल, एकतर काय असेल पॉइंट कॉन्टॅक्ट किंवा मग लाईन कॉन्टॅक्ट. म्हणजेच काय बघा, आता सरफेस कॉन्टॅक्ट तर तुम्हाला समजलंय, पिस्टन आणि सिलेंडर. पिस्टनचा जो पूर्ण सरफेस आहे तो सिलेंडरच्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, म्हणजे दोघांमध्ये कसा टाईपचा कॉन्टॅक्ट झालाय, तुमचा सरफेस कॉन्टॅक्ट झालाय, तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता, लोअर पेअर. आणि दुसरं जे आहे दॅट इज युअर हायर पेअर. हायर पेअरसाठी काय लागतं बघा, लोअर पेअर इझिएस्ट वे समजण्यासाठी, लोअर पेअर दोन लिंक्समध्ये कुठला कॉन्टॅक्ट राहील, सरफेस कॉन्टॅक्ट राहील. आणि नेक्स्ट इज व्हॉट, हायर पेअर. ज्या दोन लिंक्स आहेत त्यांच्यामध्ये एकतर पॉइंट कॉन्टॅक्ट राहील किंवा लाईन कॉन्टॅक्ट राहील. याचं बेस्ट एक्झाम्पल देऊ का? फॉर एक्झाम्पल एक सरफेस आहे, हा सरफेस आहे, आता सरफेस फिक्स आहे म्हणजे ही एक लिंक आहे, दिस इज लिंक 1. आता माझ्याकडे एक स्पियर आहे किंवा एक छोटासा बॉल आहे, स्टीलचा बॉल आहे, आणि ह्या सरफेसवर जर मी ठेवला तर या सरफेस आणि त्या स्टीलच्या बॉलमध्ये कशा प्रकारचा कॉन्टॅक्ट होणार आहे, तर पॉइंट कॉन्टॅक्ट होणार आहे. समजा हा जो बॉल मी ठेवला आहे हा लिंक 2 आहे आणि हा जो सरफेस आहे हा लिंक 1 आहे, तर 1 आणि 2 मध्ये जर तुमचा पॉइंट कॉन्टॅक्ट असेल तर हे दोघं काय फॉर्म करताय, हायर पेअर फॉर्म करताय. जसं बॉल बेरिंग्स, रोलर बेरिंग्स आर द एक्झाम्पल्स ऑफ हायर पेअर्स, लक्षात घ्या. सिमिलरली सरफेस आहे, दिस इज लिंक 1, आणि ह्याच्यावर मी एक सिलेंडर ठेवला, सिलेंडर, तर सिलेंडरमध्ये आता सिलेंडर जर ठेवला
तर सिलेंडरमध्ये आणि त्या सरफेसमध्ये आता पॉईंट कॉन्टॅक्ट नाही होणार, लाईन कॉन्टॅक्ट होईल. कशा प्रकारचा कॉन्टॅक्ट होईल? लाईन कॉन्टॅक्ट होईल. एका लाईनला कॉन्टॅक्ट होईल फक्त. आणि स्पिअरच्या केसमध्ये एक पॉईंट कॉन्टॅक्ट होईल. तर हे दोन्ही जे एलिमेंट्स आहे हे काय परत फॉर्म करताय? दे आर फॉर्मिंग हायर पेअर. सो दिस इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द कॉन्टॅक्ट बिटवीन द टू लिंक्स ऑर टू एलिमेंट्स. जर सरफेस कॉन्टॅक्ट होत असेल दे विल फॉर्म अ लोअर पेअर, आणि जर पॉईंट किंवा लाईन कॉन्टॅक्ट होत असेल त्यांच्यामध्ये देन दे विल फॉर्म अ हायर पेअर. ओके, तर तेच बघणार आहोत आपण. बघा नोट्समध्ये पण तेच आहे. बघा, when the two elements of a pair have a surface contact, when the relative motion takes place and the surface of the one element slides over the surface of the another, the pair formed is what? Lower pair. आता तुम्ही जर बघितलं व्यवस्थित तर जितक्या पण आपण वर क्लासिफिकेशन बघितलं, स्लायडिंग पेअर्स, टर्निंग पेअर्स आणि स्क्रू पेअर्स. आता नट बोल्ट जरी घेतलं तुम्ही तरी तो नट त्या बोल्टच्या पूर्ण कॉन्टॅक्टमध्ये, पूर्ण सरफेस कॉन्टॅक्ट होतो. जेव्हा तुम्ही जर तो घेतला, स्क्रू वगैरे घेतला आणि नट घेतला तर तो पूर्ण सरफेस कॉन्टॅक्ट आहे, तर तो सुद्धा काय लोअर पेअर आहे. पण जनरली जर बघितलं तर तुमचे सगळे स्लायडिंग पेअर्स, टर्निंग पेअर्स आणि तुमचे स्क्रू पेअर्स हे काय असतात तुमचे नेहमी? ऑल दिस आर लोअर पेअर्स. नट टर्निंग ऑन अ स्क्रू, शार्प रोटेटिंग इन अ बेअरिंग, युनिव्हर्सल जॉईंट ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ लोअर पेअर्स. हायर पेअर म्हणजे बघा, when the two elements of a pair have line contact or point contact, when the relative motion takes place and the motion between the two elements is partly turning and partly sliding, then the pair is known as higher pair. A pair of friction disc, दोन डिस्क जर एकत्र घेतल्या त्यांच्यामध्ये कसा कॉन्टॅक्ट होणार आहे? पॉईंट कॉन्टॅक्ट. त्यानंतर बेल्ट आणि रोप ड्राईव्ह बघितला तर लाईन कॉन्टॅक्ट. बॉल अँड रोलर बेरिंग्स, बॉल बेरिंगच्या केसमध्ये पॉईंट कॉन्टॅक्ट, रोलर बेरिंगच्या केसमध्ये, रोलर म्हणजे सिलेंडरचा फॉर्म आहे, लाईन कॉन्टॅक्ट. कॅम अँड फॉलोअर, व्हील रोलिंग ऑन अ सरफेस, ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ हायर पेअर्स. ओके, सो तर हे होतं तुमचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर? अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द टू एलिमेंट्स. ठीक आहे, इथे थांबूयात आपण आजचं लेक्चर. उद्या आपण राहिलेला पार्ट आणि डिग्रीज ऑफ फ्रीडम कंप्लीट करूयात. ओके, डिग्रीज ऑफ फ्रीडम खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, सिम्पल मेकॅनिझम्स. तर डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि मग फायनली तुमचे जे आपले सगळ्यात फेमस दोन मेकॅनिझम्स आपण बघणार आहोत. एक आहे तुमचं 4 बार चेन मेकॅनिझम, त्याच्यामध्ये ग्राशॉफ्स लॉ, आणि फायनली सिंगल स्लायडर क्रँक चेन आणि डबल स्लायडर क्रँक चेन. ओके, तर हे सगळे आपण सबसिक्वेंटली आता या वीकमध्ये एंड करून टाकूयात. मोस्टली आपला उद्या बऱ्यापैकी हा चॅप्टर एंड झालेला राहील. ठीक आहे, व्यवस्थित सर्वांनी रिवाइज करत चला आणि मेन्सचा आता सुरू करा अभ्यास. पॉझिटिव्हली स्टडी चालू करा मेन्सचा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे लेक्चर आहे आपण इथं आज संपवतोय. उद्या मोस्टली हा चॅप्टर आपला पहिला जो चॅप्टर आहे तो एंड होईल. ओके, जनरली आपल्या नोट्सच्या बाहेर बघा, टॉमचं जर तुम्ही 2020चं वेटेज बघितलं म्हणजे जुन्या पॅटर्ननुसार तर अराउंड 20 क्वेश्चन्स हे टॉमवर विचारले जायचे. ओके, पण आता ऑटोमोबाईलचा पार्ट ॲड झाल्यामुळे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की ॲटलिस्ट 12 ते 13 क्वेश्चन्स किंवा 15 क्वेश्चन्स हे टॉमवर विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या, हे आपले स्टुडंटचे फीडबॅक्स आहे. रँक 1 जे आहे अभिषेक शालेकर आपला स्टुडंट आहे, रँक 1 इन RTO AIMVAT 2020. त्याने दिलेला फीडबॅक आहे आपल्या बुक्स रिलेटेड किंवा कोर्स रिलेटेड. त्याच्यानंतर प्रतीक आगावने रँक 21 इन RTO AIMVAT आहे आणि रँक 1 इन MES महाराष्ट्र MPSC MES 2022ला महाराष्ट्रात पहिला विद्यार्थी आपला. टेक्निकलमध्ये कोणीही महाराष्ट्रात आपला हात धरू शकत नाही, लक्षात घ्या. सगळ्यांचे फीडबॅक्स आपल्या बुक्समध्ये अवेलेबल आहे. श्रीकांत खांडेकर, त्यानंतर रँक 1 इन RTO AIMVAT 2017 विशाल थोरात आपला स्टुडंट आहे. त्यानंतर रँक 53, म्हणजे एक पूर्ण पुस्तक आपण काढू शकतो फक्त फीडबॅक्स आणि रिव्ह्यूजचं, विद्यार्थ्यांचे फीडबॅक्स आणि रिव्ह्यूजचं. ओके, पण सिलेक्टेड आपण स्टुडंट्स जसं जसं विद्यार्थ्यांना वेळ भेटला तसं त्यांनी फीडबॅक त्यांचे शेअर केले. ओके,
तर हे सगळे फीडबॅक्स आपल्या बुक्समध्ये आहे. तर सर्वांना परत एकदा सांगतो की डेमो बॅच सर्वांनी करा. आणि आपण काय फक्त असं इतर अकॅडमीसारखं नाही 2-4 डेमो एकदम छान घ्यायचे, विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करायचं आणि मग फसवायचं नंतर. ओके, प्रत्येक सब्जेक्टचे डेमोज आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे, डेमो बॅचमध्ये अवेलेबल आहे, यूट्यूबला अवेलेबल आहे. सगळीकडे फीडबॅक घ्या, सगळ्यांचे रिव्ह्यूज घ्या. आपल्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटीनेच येतो, लक्षात घ्या. कुठलीही आपण मार्केटिंग करत नाही. मागच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्येच तुम्हाला एक्झाम रिलेटेड स्ट्रॅटेजी शेअर केली होती, कशा पद्धतीने प्रिलिम्सचा स्टडी केला पाहिजे, कशा पद्धतीने मेन्सचा तुमचा ॲप्रोच असला पाहिजे, कुठले सोर्सेस रेफर केले पाहिजे. एकदा सांगितलं तिथं विषय संपतो. आपण इतर इन्स्टिट्यूटसारखं 10-10 वेळेस रील्स टाकून, व्हिडिओज टाकून परत तेच रिपीट सिलेबस डिस्कशन स्ट्रॅटेजी आपण ते करत नाही. एकदा सांगितलं, ज्याला पोस्ट पाहिजे ते फॉलो करतात. आहेत आपल्याकडे जवळपास 800-900 विद्यार्थी आहेत आता मेन्सची तयारी करणारे. प्रिलिम्सला सुद्धा जवळपास 3,500-4,000 विद्यार्थी तयारी करत आहेत पॉझिटिव्हली. तर लक्षात घ्या, जर पोस्ट पाहिजे असेल तर सिरियसली व्यवस्थित प्रॉपर मार्गदर्शन घेऊनच तयारी करा. RTO MVI मेन्ससाठी आपण वन स्टॉप सोल्युशन आहोत. कोणीच नाही आहे लिटरली, आपल्या आजूबाजूला सुद्धा कोणी नाही आहे. आपला कंटेंट बघा, आपलं स्टडी मटेरियल बघा, लेक्चर्स बघा, जनरली ह्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. याच्या व्यतिरिक्त काही विचारू शकत नाही आपण, इतकं व्यवस्थितपणे कन्सेप्च्युअली घेतो. कुठलंही रेफरन्स बुक तुम्हाला रेफर करायची गरज नाही आहे. ओके, त्यामुळे पूर्ण मेन्सचं जे आहे सगळं आपल्यावर सोपवून द्या, मिशन IASवर. ओके, तर संकल्प 2.0 बॅच आपली स्टार्ट झाली आज. सर्वांनी याचे डेमो लेक्चर्स आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. सगळ्यांनी डेमो लेक्चर्स बघा एकदा. फक्त एका सब्जेक्टचे नाही तर थर्मोडायनेमिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, आता थेरी ऑफ मशीन्स, प्रत्येकाचे 2-2, 3-3 डेमोज अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला कितीही गॅप पडलेला असू तुमचा 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, कन्सेप्च्युअली आपण इतकं बेसिकपासून घेतो, प्रत्येक गोष्ट बेसिकपासून तर हायरपर्यंत, की तुम्हाला कुठेही काहीच अडचण येत नाही, लक्षात घ्या. त्यामुळं बिनधास्त जर मेन्सची भीती वाटत असेल तर ती भीती अजिबात वाटून देऊ नका. काही रॉकेट सायन्स नाही आहे. ज्या गोष्टी आहेत त्याच तुम्हाला मी डिलिव्हर करतो व्यवस्थितपणे, कन्सेप्च्युअली आणि तुमच्या माइंडसेटला जाऊन. मला समजतं की ज्या विद्यार्थ्यांचा भरपूर गॅप पडलेला आहे त्यांचं लेवल ऑफ अंडरस्टँडिंग आता कुठं आहे आणि काय आहे, लिटरली सब्जेक्टचे सुद्धा नावं काही विद्यार्थ्यांना आठवत नाही. त्यामुळे तुमच्या लेवलला जाऊनच मी टीचिंग करतो. टीचिंग हे माझं पॅशन आहे, लक्षात घ्या. ओके, मी स्वतः आपल्या मेकॅनिकलच्या सर्व टेक्निकल एक्झाम्स फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक केलेल्या आहे. मग गेट असेल, इस्रो असेल, DRDO असेल, बार्क असेल, UPSC इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल, सगळ्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी क्रॅक केलेलं आहे. त्यामुळं मला माहिती आहे एक्झॅक्टली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स काय डिमांड करतात, कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि किती डिफिकल्टी लेवलपर्यंत आपल्याला जायचं आहे, लक्षात घ्या. ओके, तर सर्वांनी ही बॅच जी आहे 2.0 संकल्प बॅच जॉईन करून घ्या. बरेच विद्यार्थी डिस्काउंट पण मागताय, तर डिस्काउंट रिलेटेड तुम्हाला सांगतो की एकदा हे डेमो बॅच संपली, ओके, येणाऱ्या 2-3-4 दिवसामध्ये, तर बऱ्यापैकी एक चांगला डिस्काउंट मी या बॅचवर सुद्धा अनाऊन्स करणार आहे. तर तो डिस्काउंट तुम्ही कुपन कोड अप्लाय करून किंवा मी आजच हे करून देईल, आजच एक डिस्काउंट कुपन सगळ्यांना अवेलेबल करून देईल. ते डिस्काउंट कुपन घेऊन तुम्ही सर्व ही बॅच काय करू शकता, जॉईन करू शकता. ठीक आहे. आणि सर्वांनी सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगतोय, टेलिग्राम चॅनल जो आहे आपला @मिशन IAS मेकॅनिकल, मिशन RTO AMVI बाय IAS पंकज सर, सर्वांनी सर्वप्रथम हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मस्ट आहे, कंपल्सरी हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण भरपूर तिथं अपडेट्स येणार आहेत, भरपूर नवीन गोष्टी मी तिथं पोस्ट करणार आहे. प्रिपरेशन रिलेटेड स्ट्रॅटेजी असेल, टेस्ट सिरीज रिलेटेड असेल, MCQ प्रॅक्टिस रिलेटेड असेल, कुठले सोर्सेस रेफर करायचे, काय सगळं मार्गदर्शन आपलं या टेलिग्राम चॅनलला असणार आहे मिशन IAS मेकॅनिकल. त्यामुळे कुणीही हा टेलिग्राम चॅनल मिस करू नका. सर्वप्रथम हा व्हिडिओ पॉज करा आणि टेलिग्रामला जाऊन हा चॅनल आपला जॉईन करून घ्या. ओके, तर भेटूयात आपण उद्याच्या डेमो लेक्चरमध्ये थेरी ऑफ मशीन्सच्या. थँक्यू.